तुम्ही एखादी कार मॅनिफेस्ट करताय, बरोबर. कार मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं. मग ते व्हिज्युअलायझेशन तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही तुमचे इमोशन्स त्याच्यामध्ये ॲड केले. इमोशन्स म्हणजे कसं, ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशन करताना काय करावं लागतं की तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज करता की तुम्ही एखादी कार मॅनिफेस्ट केलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती कार ऑलरेडी तुम्ही घेतलेली आहे आणि ती तुम्हाला भेटल्यानंतर त्या कारमध्ये बसल्यावरती तुमचे व्हायब्रेशन्स कशा असतील, तुमच्या फिलिंग्स कशा असतील. इमोशन्स म्हणजे तुमच्या फिलिंग्स तुम्हाला किती आनंद झालेला असेल. रिलेशनशिप बद्दल बोलतोय आणि आपण मगाशी मी तुम्हाला म्हणालो सेल्फ लव्ह. पण आपण म्हणतो की लोकांशी चांगलं वागायचं, पण ज्यांनी दुःख दिलंय त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे आपण? तेव्हा पैसा म्हणजे काय आहे, शेवटी ती एक एनर्जीज आहे. समजा एक 5 करोड समजा तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय, 5 करोड रुपीज, ती एक पैशाची एक ऊर्जा आहे ना वेगळी. ती त्या ऊर्जेला तुम्ही अट्रॅक्ट करताय, पण ती ऊर्जा तुम्ही अलाइन करण्यासाठी तुमच्या मनाने तिची तयारी केलेली की 5 करोड रुपये मला भेटणार आहेत. कारण की आपलं मनच म्हणतं की 5 करोड काय मला भेटणार नाहीत, कारण की अगोदर त्याचा माइंडसेट वेगळा बनलेला असतो. बरोबर. आपण आता मोबाईल रिसेट करतो, पण माइंड रिसेट करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशन मध्ये? रिंकू सिंगचं उदाहरण. हो, रिंकू सिंगने त्याने असं व्हिज्युअलाइज केलं होतं, त्याने लिहून ठेवलं होतं की त्याचा शेवटचा जो बॉलवरती जो विनिंग शॉट असेल तो त्याची स्ट्राईक असेल. हे त्याने हे व्हिज्युअलाइज केलं, त्याने मॅनिफेस्टेशन केलं आणि शेवटी घडलं तेच. म्हणजे कसं घडलं, तुम्ही जो विचार करता त्याच्यावर तुम्ही जशी एनर्जी लावता, ज्या विचारावरती तुम्ही जे मॅनिफेस्टेशन जेव्हा करता त्यावेळेस हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतं. की नाही? आता आपण बऱ्याच वेळा खूप काही गोष्टी करत असतो, पण त्या वेळेत होतच नाहीत. फक्त युनिव्हर्स काही गोष्टींसाठी खरोखर पॉज घेत आहे का? मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम लाईफ. इथून पुढची लाईफ जी काय तुम्हाला डिझाईन करायची आहे, तर ही डिझाईन करण्यासाठी तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन तुमचं स्वतःवरतीच तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही जगात फक्त एका व्यक्तीला बदलू शकता, ते म्हणजे स्वतःला. तुम्ही दुसऱ्याला बदलायला तुम्ही बदलवू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना आमच्या पॉडकास्ट टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. खरं तर आजचा जो आपला एपिसोड आहे, हा दिवाळी एपिसोड आपण स्पेशल घेतलेला आहे, कारण यामध्ये आपण अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहोत ज्या की आजकाल एक टर्म आलेली आहे मॅनिफेस्टेशनची. कसं असतं ना, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की त्यांनी ते घेतलं, त्यांनी हे केलं, मग माझ्या नशिबात सुद्धा ते यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, खरंच हे नशिबाने होतं की एक एनर्जी अलाइनमेंट त्यांनी त्याच्यासाठीची व्यवस्थित केली होती म्हणून त्याला ते भेटलं? कारण युनिव्हर्स कोणासोबतही पक्षपात करत नाही, तो सगळ्यांना सारखं देत असतो. फक्त एकच प्रश्न असा असतो की तुम्ही काय मागता, कारण तुमच्या विचारांवरती, तुमच्या विश्वासावरती युनिव्हर्स आपल्याला रिटर्न करत असतं. ज्यावेळेस आपण स्वतः म्हणतो की मी तयार आहे, मी हे करू शकतो आणि मी हे करेल, त्यावेळेस युनिव्हर्स सुद्धा त्याच्याकडनं म्हणतं, हां तू तयार आहे ना, आता मी पण तुला द्यायला तयार आहे. तर हेच ॲक्च्युली मॅनिफेस्टेशन आहे. पण हे डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजचे आपले जे गेस्ट आहेत नितीन सांगळे सर, ॲक्च्युली त्यांनी मॅनिफेस्ट करून एक बुक लिहिलेलं आहे आणि त्या बुकचं नाव आहे मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम लाईफ. तर हे त्यांनी मॅनिफेस्ट करून ते बुक कसं लिहिलं आणि मॅनिफेस्ट करून आपण काय काय करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये, आज आपण त्याच्यावरती गप्पा मारणार आहोत सरांशी. सर, तुमचं दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे बुक लिहिलेलं आहे मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम लाईफ, तर मला त्याच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल. म्हणजे तुम्ही काय मॅनिफेस्ट केलं ज्यावेळेस तुम्हाला हे बुक लिहायचं होतं. पण त्याच्या आधी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? धन्यवाद. सुरुवातीला सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की आता तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून दिलं, तर आपण हे जे बुक आहे हे स्वतः मॅनिफेस्ट केलं. म्हणजे मी हे मॅनिफेस्टेशन जेव्हा हे बुक केलं, तर थोडक्यात काय की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे पहिलं आपण समजून घेऊ आणि मग मी त्याच्यावरती येतो बुकवरती. मॅनिफेस्टेशन म्हणजे की एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे की जे तुमच्या विचारांना आपण वास्तवामध्ये आपण साकार करतो. मग तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यांना तुम्ही वास्तवामध्ये तुम्ही प्रत्यक्षात साकार करू शकता. तर तुमचे विचार आणि ती प्रत्यक्षात साकार होण्याची ही जी मधली प्रक्रिया असते याला आपण मॅनिफेस्टेशन असं म्हणतो. मग त्यामध्ये तुमच्या भावना आल्या, तुमचे विचार, तुमचे परत ऊर्जा, ह्या सर्वांना तुम्हाला
केंद्रित करून तुम्ही जे हवंय ती गोष्ट तुम्ही अचीव करू शकता. त्यामध्ये बरंच हे पूर्ण एक सायंटिफिक प्रोसेस आहे. कोणाला वाटेल की हे काय म्हणजे चमत्कारिक आहे का काय, असं काही नाहीये. याच्या मागे सायन्स आहे, सायन्स काम करतं. आणि हे सायन्स कसं काम करतं त्याच्याबद्दलच आपण सगळं काही डिटेलमध्ये आपण त्या बुक्समध्ये लिहिलेलं आहे. पण त्याच्या आधी जेव्हा मला हे बुक लिहायचं होतं, तर हे बुक अगोदर अस्तित्वात येण्याच्या आधी हे आधी कुठे होतं, तर हे आधी कल्पनेमध्ये होतं. आणि हे कल्पनेमधून विचारामध्ये आलं आणि विचारातून मग कृतीत आलं, कृतीतून नंतर अस्तित्वात आलं. तर ही जी सगळी प्रोसेस आहे, तर हे प्रोसेसलाच आपण मॅनिफेस्टेशन असं म्हणतो. तर होतं काय की जेव्हा हे मला बुक लिहायचं होतं तेव्हा आधी कल्पनेमध्ये हे सगळे विचार होते, पण हे कल्पनेमधून वास्तवात येण्यासाठी त्याच्यावर मला कृती करावी लागली किंवा माझे इमॅजिनेशन पॉवर, व्हिज्युअलायझेशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, तर ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला कराव्या लागतात. एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करता, तर मॅनिफेस्ट करताना ह्या प्रोसेसमधून जावं लागतं. याच्या आधी काही गोष्टी माझ्या आयुष्यात, काही गोष्टी अट्रॅक्ट झाल्यात, काही गोष्टी आपण मिळवल्यात समजा. पण ज्यावेळेस मी हे बुक लिहिलं किंवा ज्यावेळेस हे बुकचं लिहिताना जी काही माझी स्टडी झाली, याच्यामध्ये बरेचसे मी काही सायंटिफिक रेफरन्सेस पण दिलेले आहेत की कशा प्रकारे हे मॅनिफेस्टेशन होतं. आणि हे असं काही नवीन नाहीये. ह्याच्या आधी सुद्धा बरेचसे अशा काही सेलिब्रिटीज आहेत, काही आपले स्पोर्ट्स पर्सन आहेत, त्या सर्वांनी म्हणजे ही जी सर्व लोक सक्सेसफुल झालेली आहेत, ही सर्वजण मॅनिफेस्टेशन ही टेक्निक वापरतात. ओके, नक्कीच. म्हणजे खरंच मॅनिफेस्टेशन केल्याने काय होऊ शकतं एक रिअल एक्झाम्पल आज आपल्यासोबत आहेत नितीन सर. कारण त्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं बुक लिहिण्याच्या आधी की माझं बुक असं असेल आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतील. तर हे मॅनिफेस्ट करूनच शक्य झालं. सर, जसं तुम्ही म्हणालात की ऊर्जा, जसं आपण म्हणतो की म्हणजे आपण आता ऍक्च्युली 4 गोष्टींवरती आपण हा पॉडकास्ट करणार आहोत. CHMR म्हणजे करिअर, हेल्थ, मनी आणि रिलेशनशिप. तर आपण एक एक टॉपिक वाईज घेऊयात सर, असं मला वाटतं. तुम्ही प्रेक्षकांना पण थोडंसं कळेल की नाहीतर मिक्स नको व्हायला सगळ्या गोष्टी. सुरुवात आपण हेल्थ पासून करूयात. बरं. सगळ्यात मगाशी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये म्हणाला होतात की ऊर्जा. तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला ऐकायला आवडेल की ऊर्जा म्हणजे काय. जसं आपण म्हणतो की एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी, तर एक्झॅक्टली हे काय असतं आणि हेल्थशी आपण कसं ते अलाइन करू शकतो. बरोबर. आता याआधी मॅनिफेस्टेशन ही जी प्रोसेस आहे ती ही चालते कशी, ती याच्या आधी आपल्याला काही टर्म्स आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्हाला माहिती हवं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं, मॅनिफेस्टेशनमध्ये लॉ ऑफ युनिव्हर्स कसं काम करतं, त्याच्यामध्ये बरेचसे जे काही नॅचरल ज्या काही गोष्टी आहेत, लॉ ऑफ नेचर कसं काम करतं, परत आणखी तुमच्या एनर्जीज कशा काम करतात, परत तुमचे थॉट कसे काम करतात, तुमचे बिलीफ सिस्टीम कशी असते, तुमचं लॉ ऑफ कर्मा कसं काम करतं, स्पिरिच्युअल माइंडसेट तुमचा त्यासाठी असावा लागतो. मग ह्या सर्व ज्या टर्म्स आहेत ह्या सर्वांचा एकत्रित आपण उपयोग करून आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो. आता आपण जर समजा आरोग्याविषयी जर आपण म्हटलं, जसं की तुम्ही सांगितलं की 4 एरियाज आहे CHMR, तर त्याच्यापैकी आपण समजा एक हेल्थ घेऊया. आता हेल्थ बद्दल जर समजा मॅनिफेस्टेशन करायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. ती करताना तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय, कशाबद्दल तुम्हाला करायचं मॅनिफेस्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा अगोदर तुम्हाला विचार करावा लागतो आणि त्यानुसार मग तुम्ही ते मॅनिफेस्टेशन तुम्ही करू शकता. आता ऊर्जा ही जी आपण एनर्जीज म्हणतो आपण, तर एनर्जी हा एक महत्वाचा पार्ट आहे मॅनिफेस्टेशनमध्ये. कारण की बरेच जण म्हणतात की फक्त तुम्ही विचार करा, विचार केल्याने तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला ती गोष्ट भेटेल. पण नुसतं तुम्ही विचार करत राहिलात तरी सुद्धा ती गोष्ट भेटेलच असं काही त्याची निश्चिती नसते. त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जीचं पण तुम्हाला नॉलेज पाहिजे, कारण की एनर्जीज आहे त्या एनर्जी लेवलवरती सर्व गोष्टी घडत असतात, मायक्रो लेवलवरती. जसं की आपण सगळेजण आपला जो काही संवाद चालतो या युनिव्हर्स बरोबर, त्यामध्ये लॉ ऑफ व्हायब्रेशन्स पण आले. तर हा युनिव्हर्सची एक लँग्वेज आहे. तर युनिव्हर्सला कोणती लँग्वेज करते, ते व्हायब्रेशनची लँग्वेज करते. ओके, म्हणजे त्याला एनर्जीजची लँग्वेज करते. आता एनर्जीज जर बघायला गेलं तर एनर्जीज आपल्या ह्युमन बॉडीच्या सुद्धा एनर्जीज आहेत. म्हणजे तुमची एनर्जी काय लेवलची आहे, ज्या लेवलची आपली एनर्जी असेल, ज्या लेवलचं तुमचा एनर्जीचा स्टेट असेल, त्या प्रकारची तुम्ही त्या प्रकारच्या घटना, त्या प्रकारच्या गोष्टी, त्या प्रकारची लोक तसे तुम्ही अट्रॅक्ट करता. ओके, जसं म्हणजे आता असं समजूयात की माझ्यातली जी एनर्जी आहे ती सपोज माझ्यात भीती, राग
किंवा निगेटिव्ह प्रकारची माझ्यात एनर्जी आहे, बरोबर. तर तेच माझ्यासोबत घडतं का? येस येस. आता कसं राहतं, एनर्जीज दोन प्रकारच्या आहेत. एक तर तुम्ही एकदम ज्यावेळेस सकारात्मक एनर्जी असते, म्हणजे तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी तुम्ही हायर लेवलवर असेल, तुमचा कॉन्शियसनेस हायर लेवलवर असेल, त्याला आपण चेतनेचा स्तर म्हणतो मराठीमध्ये. चेतनेचा स्तर जर समजा तुमचा उच्च लेवलवरती असेल आणि तो पॉझिटिव्ह असेल, तर तुम्ही पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह सकारात्मक लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करता. त्याच उलट असं आहे की जर समजा तुमच्या नकारात्मक भावना असतील तुमच्या किंवा निगेटिव्ह एनर्जीज असतील तुमच्या मनामध्ये, तर त्याच्याने काय होईल की तुम्ही ते रिपेल करता. म्हणजे एनर्जी अट्रॅक्ट्स द एनर्जी. जशी तुमची परिस्थिती असेल, जशा पद्धतीचं तुमचं एनर्जी व्हायब्रेशन्स असतील, त्या पद्धतीचे तुम्ही सिच्युएशन्स तुम्ही अट्रॅक्ट करता आणि रिपेल करत असता. हे बाय नॅचरल ह्या गोष्टी चालत असतात कंटिन्युअसली. मग त्याच्यामुळे तुम्ही आपल्या एनर्जीचा जो स्तर आहे, आपला चैतन्याचा स्तर आहे, त्याला वाढवण्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. मग त्याच्यासाठी मग तुम्हाला व्हायब्रेशन्स तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं. मग तुम्ही जितके एनर्जेटिक राहाल, ज्या पद्धतीची तुमची एनर्जी राहील, त्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही तशा अट्रॅक्ट कराल. ओके, आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्झाम्पल दिलं, पण आणखीन एक असं एक्झाम्पल समजा की रोज एखादा व्यक्ती रोज सकाळी म्हणजे एक व्यक्ती सकाळी उठतो, पहिल्या दिवशी उठतो तो सकाळी आणि चिडचिड करत उठतो तो, तर त्याचा पूर्ण दिवस तो तसाच बिघडलेला असतो. पण नेक्स्ट डेला तीच व्यक्ती शांत, म्हणजे ज्यावेळेस उठते ती शांत मनाने उठते आणि ह्या सगळ्या गोष्टी दिवसभरातल्या त्याच्या सगळ्या प्रॉपर होतात. तर हेच एनर्जी अलाइनमेंटचं उदाहरण आहे काय? त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता एनर्जी अलाइनमेंटमध्ये आता कसं राहतं, एनर्जीजवर जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेस त्या अलाइनमेंट तर तुम्ही काय गोष्टी समजा अट्रॅक्ट करताय त्यानुसार तुम्हाला त्याला अलाइन करावे लागते. मॅनिफेस्टेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण एनर्जी बद्दल बोलतोय, कारण एनर्जीजला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काम करता त्यावेळेस तुमचा स्वतःचा वैयक्तिक तुमचा ऑरा सुद्धा तुम्हाला क्लिनिंग करावं लागतं. मग त्यामध्ये आपले ह्युमन बॉडीजमध्ये आपल्या काही चक्राज आहेत, जे 7 चक्र आहेत आपली, तर त्यांच्या क्लिनिंगवरती काम करावं लागतं. म्हणजे त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तुमचा ऑरा बिल्डिंग असतो, जेणेकरून तुमचं एक प्रभावी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बनतं. तुमचा ऑरा जेवढा तुमचा प्रभावी असेल, मग तसं त्या पद्धतीमध्ये तुम्ही त्या गोष्टी प्रभावीपणे तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. असं म्हणजे त्या अट्रॅक्ट होण्यासाठी त्यांचा त्या ठिकाणी उपयोग होतो. तर अजून एक आता जो तुम्ही म्हटलात की सकाळी उठल्यावरती जे समजा जसं त्याचा हे असेल मूड तसा तो दिवसभर राहतो. ऍक्च्युली होतं काय की आपण माइंडचा जो स्टेट असतो आपल्या, तर तो आपण ज्यावेळेस सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेस आपलं जे माइंड असतं तर ते अल्फा स्टेटमध्ये असतं. म्हणजे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावरती म्हणजे ब्रेन वेव्सच्या आपल्या काही फ्रिक्वेन्सीज असतात. म्हणजे अल्फा स्टेट, बीटा, गॅमा अशा वेगवेगळ्या स्टेट असतात आपल्या, म्हणजे मनाची जी अवस्था असते. त्यावेळेस जर समजा तुम्ही एखादी तुमच्या बघा असं एक लक्षात आलं असेल, तुम्ही जर समजा सकाळी उठलात त्यावेळेस तुम्ही अल्फा स्टेटमध्ये तुमचं माइंड असतं आणि अचानक तुम्ही कुठून तरी एखाद्या गाण्याची धून आली तुमच्या मनामध्ये, असं होतं बरं, आणि ती जी धून आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते आणि तुम्ही दिवसभर ती धून तुम्ही बोलत राहता, ती सतत तुमच्या मनामध्ये राहते. म्हणजे काय झालं, तुमचं त्यावेळेस अल्फा स्टेट मधलं माइंड होता, त्यावेळेस तुम्ही ते जे ग्रास्प केलं ते तुमच्या त्या ठिकाणी ते रुटेड झालं तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. एकदा तो गेला विचार की त्याच्यातून मग तुमचा दिवस सगळा तुमचा पूर्ण त्या गाण्यामध्ये सगळा गेला. म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला हे असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्यावेळेस सकाळी उठतो किंवा रात्री झोपतो त्यावेळेस आपल्या सबकॉन्शियस माइंड ओपन असतं, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये चांगलेच विचार गेले पाहिजेत. चांगल्या ज्या पद्धतीचे आपण जसं फीड करू त्याच पद्धतीचे तसे आपल्या बिलीफ सिस्टम तयार होते. त्याच्यामुळे आपल्या थॉटवरती आपल्याला एक थोडंसं लक्ष द्यावं लागतं. जसं आपण म्हणतो की मन जसं तसं आपलं शरीर, बरोबर. ओके, तर आता बरेच जे मानसिक आजार असतात तर हे पण याचाच अलाइनमेंटचाच प्रकार आहे की काही वेगळा आहे? कसं राहतं अलाइनमेंट, ह्या सगळ्या कसं राहतं, तुम्ही कशा पद्धतीने एनर्जेटिक राहता. आता शेवटी तुमच्या मनावरती, माइंडवरती सगळ्या गोष्टी आहेत. मन, तुमचं सबकॉन्शियस माइंड, ह्याच्यावरती जर तुम्ही वर्किंग केलं, कारण की आत्ता काय झालंय, मॅनिफेस्टेशन हा एक टर्म आहे, पण आपण मॅनिफेस्टेशन बघत असताना सगळं जे आहे तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स आणि तुमचं माइंडसेट, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. जसं की आपली बिलीफ सिस्टम तयार होत असतात. बिलीफ सिस्टम म्हणजे काय की आपल्या एक धारणा काही तयार होत असतात, मनाने काही धारणा केलेल्या असतात, मग त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसं की
तुमच्या लहानपणापासून जे काही तुमचं ऍटमॉस्फिअर असतं आजूबाजूचं, ज्या पद्धतीच्या तुम्ही गोष्टी ज्या इनपुट गेलेल्या आहेत तुमच्या माइंडमध्ये, त्या प्रकारच्या तुमच्या तशा धारणा बनत जातात. तुम्ही जसजसे मोठे होतात तसतसे तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दलचे तुमचे परसेप्शन बनतात. नक्कीच. ऍक्च्युली तुम्ही जे बिलीव्ह सिस्टमचं म्हणाला आहात, आत्ताच गेल्या काही महिन्यांपूर्वी आपली भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावरती होती. म्हणजे शेवटची जी टेस्ट होती, म्हणजे असं वाटत नव्हतं की भारत जिंकेल म्हणून. पण मोहम्मद सिराजने 1-2 आदल्या दिवशीपासून वाटतं त्याने त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपर जो होता त्याचा, त्यांनी बिलीव्ह हा वॉलपेपर लावला होता. बरोबर. आणि त्याने सांगितलं की नाही, मी उद्या विकेट्स घेणार आणि आपल्या भारताला जिंकणार. ऍक्च्युली एक्झॅक्ट तेच झालं आणि ती आपण मॅच जिंकलो. येस. तर हे त्यातलाच प्रकार आहे का? येस. असे अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही बरेच बघाल आपल्या क्रिकेट मॅच मध्ये. तुम्ही आता ह्यांचं उदाहरण घेतलं, याच्या आधी आपली जी एशिया कप जिंकली त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांचं उदाहरण, रिंकू सिंगचं उदाहरण. रिंकू सिंगने त्याने असं व्हिज्युअलाइज केलं होतं, त्याने लिहून ठेवलं होतं की त्याचा शेवटचा जो बॉलवरती जो विनिंग शॉट असेल तो त्याची स्ट्राईक असेल. हे त्याने हे व्हिज्युअलाइज केलं, त्याने मॅनिफेस्टेशन केलं आणि शेवटी घडलं तेच. म्हणजे कसं घडलं, तुम्ही जो विचार करता त्याच्यावर तुम्ही जशी एनर्जी लावता, ज्या विचारावरती तुम्ही जे मॅनिफेस्टेशन जेव्हा करता, त्यावेळेस हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतं. म्हणजे तुमच्या प्रत्येक विचारावरती ते ब्रह्मांड त्याचं काम करायला सुरुवात करतं, कारण की त्या एनर्जीज अलाइन करायला सुरुवात करतात. पण तुमचा विश्वास तोपर्यंत तुमचा तितका स्ट्रॉंग पाहिजे की नाही हे होणारच आहे म्हणून, की त्याने ते मॅनिफेस्टेशन केलं. आता ते पूर्ण सिरीज मध्ये तो कुठेच मॅच खेळला नव्हता. मग त्याला अशी संधी भेटली, त्या म्हणजे जसं युनिव्हर्सने त्याच्यासाठीच जणू काही ते काम केलं की त्याला ती फायनल मॅच ह्याच्यासाठी खेळण्यासाठी त्याला ती संधी भेटली त्या मॅच मध्ये येण्यासाठी. म्हणजे तो त्या ठिकाणी आला आणि तो शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला ती स्ट्राईक पण त्याला भेटली आणि तो शेवटी त्याने जे ठरवलं होतं त्या पद्धतीमध्ये ते सगळं घडलं. असे अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही इव्हन इतर काही सेलिब्रिटी हॉलिवूडचे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला युट्यूबवरती पण त्यांची उदाहरणं भेटतील. जिम कॅरीने केलं होतं मॅनिफेस्टेशन. त्याने तर लिहिलं होतं की त्याला ज्यावेळेस 94-95च्या इयरमध्ये की त्याला $10 मिलियन त्याने चेक लिहून ठेवला होता की मला हे भेटणार आहेत म्हणून. त्याने युनिव्हर्सला ते हे केलं होतं, मॅनिफेस्टेशन केलं होतं आणि त्याने ओपनली ते सगळं सांगितलं पण त्याच्या इंटरव्ह्यूज मध्ये. आणि त्याने ते लिहून त्याच्या ते जवळ ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतरच त्याला एक त्याचा मूवी आला होता, द मास्क नावाची मूवी आली होती. मग त्यामध्ये मग त्या मूवी मधून त्याला ते तेवढी अमाऊंट पण त्याला तेवढीच भेटली होती. आलिया भट्ट मिरर टेक्निक तिने त्याच्यावरती पण आलेलं आहे. हा, ऍक्च्युली मी त्याकडे येणारच होतं. मिरर टेक्निक एक्झॅक्टली काय असतं आणि आपण डेली लाईफ मध्ये कशी युज करू शकतो ती? कसं आहे, जवळपास मॅनिफेस्टेशनच्या बऱ्याच वेगवेगळ्या टेक्निक आहेत. त्याच्यामध्ये फक्त मिरर टेक्निकच नाही, अशा आणखी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. जवळ 20 ते 25 अशा टेक्निक आहेत ज्या खूप फेमस आहेत आणि ज्या प्रत्येक जण त्यांच्या लाईफस्टाईलनुसार किंवा कारण की प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो, जो तो त्या पद्धतीने कोणतीही टेक्निक करून त्यांचं मॅनिफेस्टेशन करू शकतो. ओके. मिरर टेक्निकचं जसं म्हणजे आता खूप म्हणजे आता एवढं आपल्याला डिस्कस करायला नाही, आपण याच्यावरती एखादा सेपरेट पॉडकास्ट घेऊयात. पण आपण आता हेल्थ बद्दल बोलतोय. जर एखादा पेशंट असेल तर त्याला मिरर टेक्निक किती उपयोगी पडू शकते? म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादा नोकरदार वर्ग असेल किंवा बिझनेसवाला असेल, ज्यावेळेस तो आपल्या नोकरीवरती किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी जातो, निघाल्यापासूनच म्हणतो घरी नाही मला आज बरंच वाटत नाही. मग ऍक्च्युली माइंड पण तसंच करायला लागतं की नाही खरंच माझं काहीतरी दुखतंय. आता हेल्थच्या विषयी आपण आता चर्चा करतोय. समजा बघा कसं असतं, आपल्या जे आपली इंद्रिय आहेत सगळ्यामध्ये मेन जे इंद्रिय आहे ते माइंड आहे, मन. म्हणजे मनाला जर समजा तुम्ही जिंकलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिजे ती गोष्ट त्याच्याकडून करून घेऊ शकता. बरोबर, हे तर उघडच आहे. मग त्याच्यामुळे मनाने म्हणजे आता जे आपण हेल्थवरती जर बोलत असो तर तुम्ही मनाचा वापर करून तुमची हेल्थ तुम्ही सुधारू शकता, हेल्थवरती तुम्ही काम करू शकता. म्हणजे असं नाही की आता समजा मी सांगेल की तुम्ही फक्त मनावरती काम करा. कसं आहे, प्रत्येकाचा हेल्थ म्हणजे कुठल्या स्टेटला आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तुम्ही फक्त विचार करत राहा. आता समजा आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया, वेट लॉस करायचंय आणि समजा तुम्ही फक्त विचार करत राहिला की माझा वेट लॉस झालाय का तुम्ही व्हिज्युअलाइज करा. ह्याने काय होईल की ह्याने एक तर तुम्हाला ट्रिगर भेटेल की तुम्हाला
पुढच्या ज्या ऍक्शन्स करायच्या त्याच्यासाठी तुम्हाला एक इन्स्पिरेशन भेटेल, तुम्ही जर माइंडवरती काम केलं तर. कारण की शेवटी माइंडच आहे जे तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला जर समजा वेट लॉस करायचं आहे तर तुमच्या माइंडला तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या, तुमच्या माइंडला असं तुम्ही अशा पद्धतीने त्याला सवय लावा की तो रोज सकाळी उठतोय आणि तुम्ही एक्सरसाइज करताय. ही व्हिज्युअलायझेशन करा. कारण तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागेल. तुम्हाला जर समजा हेल्दी तुमचे ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जर समजा ठेवायची असेल तर तुम्ही एक्सरसाइज करताय, म्हणजे वेट लॉसच्या संदर्भात आपण जर समजा मॅनिफेस्टेशन जर बघायला गेलो, त्याच्यानंतर तुम्हाला न्यूट्रिशन्स घ्यावे लागतील, व्हिटॅमिन्स घ्यावे लागतील. पण ह्या गोष्टींमुळे ह्या गोष्टीचा कशा पद्धतीने आपल्या हेल्थवरती फायदा हे सांगण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेटच असावा लागेल ना. तो माइंडसेट कसा तयार होतो? तुमच्या मनावरती जर तुम्ही काम केलं तर तुमचं मनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून आणणार आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला ते हेल्प करणार आहे. बरोबर. आणि अल्टिमेटली त्याचा फायदा तुमच्या हेल्थवर होणार आहे, तुमचं वेट लॉस होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या गोष्टी कशा असतात की तुम्ही मनाचा वापर करून तुम्ही ह्या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करून घेऊ शकता. ओके. आता आपल्या भावनांचा आरोग्यावरती किती परिणाम करू शकतो? खूप करतो. कारण की मेन सगळ्या भावनाच आहेत, आपल्या इमोशन्सच आहेत. तुमचे इमोशन्स जर समजा फॉर एक्झाम्पल जर समजा तुमचा इमोशन जर समजा अँगरचा असेल, समजा तुम्ही रागवलात एखाद्यावरती, ते बघा तुमचा स्टेट ऑफ माइंड काय असतं, तुमची काय परिस्थिती. तुम्ही जर समजा एखाद्याला चिडलात, एखाद्यावरती तुम्ही रागवलात, तर समोरच्याला काय परिणाम होईल की नाही माहिती नाही, पण तुमच्यावरती मात्र त्याचा निश्चित परिणाम होतो. कारण इमोशन्स हे अशा असतात की बरेच जण काय असतात की आपले इमोशन्स आहेत, इमोशन्स तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस तयार करतात. बरेच इमोशन्स असतात, बरेच काही आपल्या मनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपण साठवून ठेवतो किंवा बोलत नाहीत. काही जण फार म्हणजे बोलत नाहीत. म्हणजे तुमच्या माइंडला जर तुम्हाला फ्री करायचं असेल, तुमचे इमोशन तुम्ही जोपर्यंत फ्री करत नाहीत तोपर्यंत तुमचा एनर्जी फ्लो झाली पाहिजे ना. कारण की ह्या ब्लॉकेजेस तयार करतात इमोशन्स. इमोशन्सचा हा तुमच्या मॅनिफेस्टेशन करण्यासाठी खूप त्याचा फायदा असा होतो की ते इमोशन्स काय करतं की तुमचं मॅनिफेस्टेशन मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जातं. म्हणजे ते तुम्हाला फास्ट तुमचं मॅनिफेस्टेशन करतं. जर समजा तुम्ही उत्साही असाल, तुम्ही जास्त एकदम उत्साही असाल एखादी गोष्ट करण्यासाठी, तर ती मॅनिफेस्टेशन लवकर होईल. म्हणजे इमोशन्सने काय होतं, तुमच्या ज्या भावना असतात, भावनांच्या त्या लहरी असतात, तर त्या अलाइनमेंट होण्यासाठी मदत करते. फॉर एक्झाम्पल आता जर समजा तुम्ही एखादी कार मॅनिफेस्ट करताय, बरोबर. कार मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचंय. मग ते व्हिज्युअलायझेशन तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही तुमचे इमोशन्स जर त्याच्यामध्ये ऍड केले. इमोशन्स म्हणजे कसं, ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशन करताना काय करावं लागतं की तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज करता की तुम्ही एखादी कार मॅनिफेस्ट केलेली आहे, त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती कार ऑलरेडी तुम्ही घेतलेली आहे आणि ती तुम्हाला भेटल्यानंतर त्या कारमध्ये बसल्यावरती तुमचे व्हायब्रेशन्स कशा असतील, तुमच्या फिलिंग्स कशा असतील. इमोशन्स म्हणजे तुमच्या फिलिंग्स तुम्हाला किती आनंद झालेला असेल, की तुम्हाला काय प्रकारच्या फिलिंग्स झाल्या आहेत. तर ह्या ज्या भावना आहेत, ह्या ज्या इमोशन्स आहेत, ह्या इमोशन्स तुम्ही जगता वर्तमान काळामध्ये. नाही ती अजून यायची आहे ती कार, पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही ती व्हिज्युअलाइज करून तुम्ही ज्या इमोशन्सने जेव्हा तुम्ही ते फिलिंग्स करता आणि त्या वर्तमान काळामध्ये तुम्ही जगता, त्यावेळेस युनिव्हर्स ते अलाइन करायला लागतं. त्या फ्रिक्वेन्सी, ती जी एनर्जी आहे, ती जी व्हायब्रेशन्स आहेत, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्याच्यावरती काम सुरू होतं. मग हे ज्यावेळेस काम सुरू होतं त्यावेळेस मग नंतर हे तुम्ही रोज जरी करत राहिलात, रोज 5 मिनिटं केलं, 10 मिनिटं केलं, तर तुमच्या डेली जे काही रुटीन लाईफ आहे त्याच्यामध्ये चालत असता तुमचं माइंड, तुमचं ब्रेन तुम्हाला अशा गोष्टी दाखवतं की ती कार घेण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. ओके. ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली ट्रिगर होतात आणि त्या गोष्टी तुमच्याकडे येतात. ह्याच्यामागे काही सायंटिफिक कारण आहेत, हे काय होतात त्या गोष्टी. ह्याच्यामध्ये मग अजून एक असतं की तुमचं जे RAS सिस्टीम असते ती तुमची ऍक्टिव्हेट होते. RAS सिस्टीम म्हणजे काय, रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. हे समजा तुम्ही जर समजा असं तुमच्या लक्षात येईल की समजा तुम्ही असं इमेजिंग करताय किंवा तुम्ही ठरवलंय, तुमची एक इच्छा आहे की तुम्हाला आता एक होंडा सिटी घ्यायची आहे. एक कार तुम्ही आता मॅनिफेस्ट करताय, होंडा सिटी कार तुम्हाला घ्यायची. तर तुम्ही रोडवरून जाताय, तर रोडवरून जाताना तुम्हाला होंडा सिटीच कार दिसायला लागेल तुम्हाला. करेक्ट. का, कारण की ते RAS सिस्टीम काय आहे की रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टीम हे काय की फिल्टरचं काम करतं. हे काय करतं, हे तुमचं फोकस करतं. ही गोष्ट तिथेच असते. मग याच्या आधी नव्हती का ती रोडवरती होती, पण त्यावेळेस तुमच्या लक्ष नव्हतं. पण ज्यावेळेस तुम्ही ती इच्छा प्रकट केली तुमच्या मनामध्ये की तुम्हाला ही कार घ्यायची, मग ती कार घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी सगळ्या तुमचं माइंड तुम्हाला ते दाखवायला सुरुवात करतं. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं RAS सिस्टीम तुम्हाला हेल्प करतं. मग तुमचं जे मॅनिफेस्टेशन केलेलं जे गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी. मग ते बाकीच्या गोष्टी निग्लेक्ट करतं, फक्त तुम्हाला तेच दाखवतं, तेच फोकस करायला लागतं. ओके. तर ह्या गोष्टी घडत जातात. हे झालं आता हेल्थ बद्दल बोललो आपण, आता येऊ वेल्थ कडे.
बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्याकडे पैसा नाही. मग युनिव्हर्स पण आपल्याला कधी कधी पैसे देतच नाही. आणि बरोबर. एखादा दुसरा त्याच्या अपोजिट एखादा व्यक्ती असेल तो नाही माझ्याकडे येतो पैसा, तर ऍक्च्युली त्याच्याकडे पण फ्लो येत राहतो. तर हे कसं आहे ऍक्च्युली? मनी मॅनिफेस्टेशन मध्ये आहेच नाही ही गोष्ट. म्हणजे शेवटी काय असतं, तुमचा माइंडसेट कसा आहे, पैशाबद्दलच्या तुमच्या काय भावना आहेत ह्याच्यावरती पण सगळं डिपेंड करतं की काय तुम्हाला, म्हणजे माइंड मध्ये काही जणांचा माइंडसेट तसा बनतो पैशाबद्दल की नाही पैसे खूप असतील तर ती लोक फार वाईट असतात, की पैसे असतील तर तुम्ही वाईट मार्गाने जाता, पैसे असावेत का नसावेत, नाही का. हे जे आहे ह्या प्रकारचं ज्यावेळेस माइंडसेट तयार होतं त्यावेळेस मग तुम्ही त्या अबंडन्स माइंडसेटमध्ये नाही राहत. तुमच्याकडे मग तुम्ही लॅक ऑफ द मनीज तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अट्रॅक्ट करत असता. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागतोच ना, पैसा हा चांगलाच आहे. त्याला जर समजा तुम्ही मॅनिफेस्टेशन करताना हे पैसे तुमच्याकडे येत आहेत, ते तुम्हाला चांगल्या मार्गाने येत आहेत आणि तुम्ही जास्तीत जास्त पैसे तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि तुम्ही एखादी पर्टिक्युलर तुम्ही सर्व्हिसेस किंवा पर्टिक्युलर प्रोडक्ट तुम्ही देताय आणि त्याच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे भेटतात, अशा जर गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या, मग पैसे येण्यासाठी तुम्ही जरी समजा मॅनिफेस्ट केलं तुम्हाला 1 करोड पाहिजे, 5 करोड पाहिजे, 10 करोड पाहिजे, हे जरी तुम्ही मॅनिफेस्ट केलं, व्हिज्युअलाइज केलं, ह्या सगळ्या गोष्टी येतील, पण तुम्हाला त्या गोष्टी दाखवल्या जातील, पण तिथे तुम्हाला तो येण्याचा जो मार्ग आहे, मग जसं की सांगितलं होतं की तुमचा स्पिरिच्युअल माइंडसेट पण पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जे येणारे पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गाने तुम्हाला भेटण्याचे तुम्हाला जे संकेत आहेत ते ऑटोमॅटिकली तुम्हाला युनिव्हर्स कडून भेटले जातात आणि ती अपॉर्च्युनिटीज येते, फक्त ती तुम्हाला ती क्रॅप करता आली पाहिजे त्यावेळेस. ओके, आणि हे सगळे घडतं. आणि याच्या उलट म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की सबकॉन्शियस माइंडला आपण एक त्याला हिंट देण्यापेक्षा मी त्याला म्हणायला त्याला की आपण जागा करतो की आपण बऱ्याच वेळा म्हणतो पैसा वाईट आहे, मग अशा वेळेस मॅनिफेस्टिंग करताना अडथळा येतो का त्याच्यामध्ये? हो, 100% येतो. कारण आपणच तयार केलेला असतात, आपणच ते ब्लॉकेजेस तयार केले, आपणच ते म्हटलेलं आहे पैसा वाईट असतो. म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट चांगली येणार असते त्यावेळेस कसं असतं, तुमच्या भावनांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच ठिकाणी तुम्ही जर एनर्जेटिक राहिलात, तुम्ही पैसा म्हणजे काय आहे, शेवटी ती एक एनर्जीज आहे. समजा एक 5 करोड समजा तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय, 5 करोड रुपीज, म्हणजे ती एक पैशाची एक ऊर्जा आहे ना वेगळी, मग त्या ऊर्जेला तुम्ही अट्रॅक्ट करताय, पण ती ऊर्जा तुम्ही अलाइन करण्यासाठी तुमच्या मनाने तिची तयारी केलेली की 5 करोड रुपये मला भेटणार आहेत. कारण की आपलं मनच म्हणतं की 5 करोड काय मला भेटणार नाहीत, कारण की अगोदर त्याचा माइंडसेट वेगळा बनलेला असतो. बरोबर. त्याचा मे बी तो समजा नोकरी करत असेल, त्याचा माइंडसेट एखादा सॅलरीड पर्सनचा असेल, तर त्याने ती लिमिटिंग बिलीफ अगोदरच आहेत ना त्याने करून घेतलेल्या आहे. 5 करोड तो मॅनिफेस्टेशन तो विचारच करत नाही तिथपर्यंत. त्याने विचार केल्यानंतर त्याला भेटणार 100%, पण तो विचार करण्यासाठी त्याचे आतून त्याला ते होतच नाहीये ना, ते येतच नाहीये त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन. पण त्याने जर समजा ते केलं, तो जो विचार घेतला, त्या सबकॉन्शियस माइंडला दिला, डेली त्याने अफर्मेशन केलं, डेली त्याच्यावरती वर्किंग केला. काय असतं, मॅनिफेस्टेशन एका दिवसात येणारी गोष्ट नाही. आता समजा आपलं पॉडकास्ट होतोय, आपण जे चर्चा करतोय ह्याच्यातून लोक ऐकतील, त्यांना कळेल की अच्छा हे असं आहे का, नुसतं असं केल्याने असं होईल. हे एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये, कारण की ह्याला कंटिन्युटी लागते. कारण की कुठल्याही विचाराचं त्या समजा एखाद्या गोष्टीमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला एक काळ जाऊ द्यावा लागतो. ओके, म्हणजे तुम्हाला लॉ ऑफ नेचर म्हणायचं? लॉ ऑफ नेचर, येस, लॉ ऑफ नेचर. जसं की कुठलंही बीज ज्यावेळेस आपण एखादं जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस त्याचं झाडामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला एक काळ जाऊ द्यावा लागतो, नंतर त्याला फळं लागतात आणि मग ती फळाचा नंतर आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. तसंच आहे हे सुद्धा. तुमचा प्रत्येक विचार हा मॅनिफेस्ट होण्यासाठी त्याला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे, पण त्याच्यावरती तुमचा विश्वास असायला पाहिजे. आणि तो विश्वास ज्यावेळेस त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल, तर असं नाही की फक्त तुम्ही त्याला हे केलं, एखादा विचार तुम्ही ठेवलात आणि आता ठीक आहे त्याचं नंतर फळामध्ये रूपांतर होईल, काही वेळ लागणार तेवढा लागेल आणि मग मला भेटेल. त्याला तुम्हाला रोज त्याच्यावर काम करायचंय. जसं तुम्ही एखाद्या बीजाचं ज्यावेळेस झाडामध्ये रूपांतर होण्यासाठी रोज तुम्ही त्याला तुम्हाला खत टाकावं लागेल, त्याला पाणी टाकावं लागेल, त्याची तुम्हाला निगा राखावी लागेल. तसंच आहे ह्याचं सुद्धा. मॅनिफेस्टेशन करताना तुम्ही जो गोल घेतलेला आहे, जो गोल सेट केलेला आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावरती तुम्हाला डेली तुम्हाला वर्क करायचंय, त्याला रोज तुम्हाला त्याच्या खतपाणी घालायचंय, तरच ते येतील. नाही तर मग तुमचे सगळेच विचार तुमचे मॅनिफेस्ट झाले असते
असं होत नाही. तर तुमचे तेच विचार मॅनिफेस्ट होतात ज्याच्यावर तुम्ही काम करता, त्याच्यावर तुम्ही वर्क करता आणि तुम्ही पर्पजफुली ते वर्क करून तुम्ही ते तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकता. हा, याचं एक उदाहरण ऍक्च्युली मी कुठेतरी पेपरमध्ये वाचलं होतं की बघितलं होतं, मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण एक महिला होती, तिला बिझनेस चालू करायचा होता. हा. ती ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये ना दररोज लिहायची हा. की मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि एक दिवस माझा स्वतःचा बिझनेस होणार आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये 1 वर्षामध्ये ती स्वतःचा बिझनेस स्टार्ट करते. येस येस, आहेत ना. असं तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा मॅनिफेस्ट करू शकता. तुम्हाला बिझनेस काय करायचा आहे, तुम्हाला कसं असतं कधी कधी आता ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन करताना म्हणजे जे आपण एनर्जीज आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण मगाशी बोलत होतो, तर त्याच्यामध्ये की तुमचे डेलीचे रिच्युअल्स आहेत, तुमच्या माइंडला तुम्हाला स्थिर करण्यासाठी, शांत करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन्स करावे लागतील, तुम्हाला ब्रिदिंग एक्सरसाइज करावे लागतील. डेली हे जे काही गोष्टी आहेत, तुम्हाला अफर्मेशन्स बोलावे लागतील, तुम्हाला ग्रॅटिट्यूड जर्नलिंग लिहावं लागेल. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं की तुमचा जो मन जे आहे ते तुमचं स्थिर होतं, शांत होतं. तुमचं जर स्थिर आणि शांत मन असेल तर काय होतं की तुमचे इंट्युशन जे असतात, इंट्युशन पॉवर तुमच्या वाढतात आणि तुम्हाला ऍक्च्युली कोणती गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे आणि ती गोष्ट कोणती तुमच्यासाठी योग्य आहे ह्याच गोष्टीच्या कल्पना तुमच्या मनात येते. समजा तुम्ही एखाद्या बिझनेसचं म्हणताय, तर हे त्या व्यक्तीच्या आतूनच त्याला त्या इंट्युशन्स येतील की त्याला कोणता बिझनेस केला पाहिजे, कोणत्या बिझनेसमध्ये त्याला प्रॉफिट भेटेल, काय होईल, ह्या आयडियाज त्याला ऑटोमॅटिक त्याला यायला लागतात. कारण हे वर्कच असं करतं, आपलं माइंड असंच काम करतं. ऍक्च्युली कसं आहे की आपल्या इथे म्हणजे मॅनिफेस्टेशन हाच झाला समजा एक विषय आपण त्याला म्हणतो, पण मन किंवा ह्या ज्या गोष्टी कशा काम करतात ह्याच्यावर कधी आपल्याला शिकवलंच गेलं नाहीये. आणि कसं आपल्या भावनांवर कसं नियंत्रण ठेवायचं, आपण कसं आपला माइंडसेट आपला डेव्हलप करायचा आणि काय गोष्टी आपल्या स्वतःचं इंट्युशन पॉवरने आपण आपलं करिअर, आपलं गोल आपण स्वतःच आपण डिसाईड करू शकतो. कोणी दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही. कारण काय असतं, ज्यावेळेस तुम्ही स्वतः ज्यावेळेस एखादी तुमची गोष्ट, तुमचं करिअर चूज करता किंवा तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता पॅशनेटली, त्यावेळेस ती खूप चांगल्या प्रकारे होते, नाही का. मग तो बिझनेस असेल, नाही तर नोकरी असेल, काही जी गोष्ट असेल. करेक्ट. जसं तुम्ही म्हणा व्हिज्युलायझेशन टेक्निकचं एक उदाहरण दिलं, आता त्याला थोडंसं निगडीत मी म्हणतो. जर तुम्ही म्हणालात की एखाद्याला ड्रीम कार हवी आहे किंवा बँक बॅलन्स वाढवायचा आहे किंवा मला ड्रीम होम माझं करायचं आहे, तर त्याच्या मागची त्याची भावना किती प्युअर असायला हवी. हा, प्युअर. आता कसं आहे, इंटेन्शन पण त्याच्यामध्ये मॅटर करतं. तुमची भावना त्या ठिकाणी क्लिअर तर असली पाहिजे. तुम्हाला काय एक्झॅक्ट काय हवंय हे तुमची क्लॅरिटी पाहिजे. तुम्हाला घर पाहिजे तर कसं पाहिजे, 2 BHK पाहिजे, 3 BHK, 4 BHK, तर अगोदर तुम्हाला डिसाईड करावं लागतं. कुठे पाहिजे, कुठल्या एरियात पाहिजे, कसं पाहिजे, त्याच्या आतमध्ये तुमचं फर्निचर कसं असतं, हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करावं लागतं. तुम्हाला स्पष्ट त्याला द्यावं लागतं, त्याला स्पष्टता द्यावी लागते. जे तुमचं ड्रीम गोल असेल, तर तुम्हाला कार पाहिजे, कुठली पाहिजे, कुठल्या कंपनीची पाहिजे, कुठला कलर पाहिजे, त्याच्या काय व्हर्जन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या हे कराव्या लागतात. मी तुम्हाला असं की त्याच्यामध्ये तुम्हाला ते जर्नलिंगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता जे काय तुम्ही मॅनिफेस्ट करणार आहे त्याच्यासाठी. ऍक्च्युली ही प्रोसेस आहे, ही पूर्ण ह्याच्या टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निक्सने आपल्या ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. मग अफर्मेशन करताना सुद्धा अफर्मेशनच्या सुद्धा काही पद्धती आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बोलताय, कारण तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा एक ऊर्जा असते. त्या ऊर्जेने सुद्धा एक तुम्ही व्हायब्रेशन्स तयार करत तुमच्या भोवती. आता आपण व्हायब्रेशन्स आणि ह्याच्याबद्दल आपण बोलतो, थॉट्स, आपल्या विचारांमध्ये एक ऊर्जा असते, व्हायब्रेशन्स मध्ये ऊर्जा असते, इमोशन्स मध्ये एक ऊर्जा असते. आपल्या भोवती जे आभामंडल असतं, तर त्याच्यामध्ये आपण आपले जे काही विचार असतात, आपण जे काही थॉट प्रोसेस असते, ह्या सगळ्यांची ऊर्जा त्या ठिकाणी असते, ती स्टोअर असते. म्हणजे आपण म्हणतो एखाद्या सकारात्मक व्यक्तीच्या सानिध्यात आपण आलो की त्यांचे व्हायब्रेशन्स, आपल्याला व्हाइब्स येतात एखाद्या व्यक्तीचे, नाही का. तर आपल्याला ते कळतात ते कशा पद्धतीने ते काम करतायत ते. सर, आता आपण हेल्थ बद्दल बोललो, वेल्थ बद्दल म्हणजे मनी बद्दल बोललो. आता आपण करिअरकडे येऊया. आता सपोज एखाद्याला जॉब स्विच करायचा किंवा एखाद्याला जॉब हवा आहे, तर तो कसा मॅनिफेस्ट करेल, किंवा मला एक चांगला जॉब मिळावा किंवा माझ्या ड्रीम कंपनीमध्ये मला एक जॉब मिळावा, बरोबर, किंवा मला ह्या ड्रीम कंपनीमध्ये मला स्विच करायचं आहे, बरोबर. तर हे कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी कसं मॅनिफेस्ट करायला. आता समजा एखाद्याला त्याची ड्रीम कंपनीमध्ये त्याला जॉब करायचा आहे, हे त्याला मॅनिफेस्ट करायचं आहे, तर ती कंपनी कोणती, त्या कंपनीचं त्यांनी नाव लिहायचं. त्याने स्वतःच्या जर्नलमध्ये त्या कंपनीचा जर लोगो असेल तर लोगो ठेवा. एखादी कंपनी असेल, मल्टीनॅशनल कंपनी असेल, तिचा लोगो, की मला ह्या कंपनीमध्ये मला स्विच करायचं आहे, मी ह्या कंपनीमध्ये मला जायचं आहे. मग तिथे त्याला कुठली पोझिशन पाहिजे तो स्वतः डिसाईड करेल.
त्याच्या स्वतःच्या ज्या काही त्याचं हे असेल त्याच्यानुसार तो त्याची पोझिशन डिसाईड करेल, त्याला किती सॅलरी पाहिजे तो तिथे डिसाईड करेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तो ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशन टेक्निक करेल, डेली ज्यावेळेस व्हिज्युअलायझेशन टेक्निक करेल, रोज सकाळी किंवा संध्याकाळी त्याने जरी ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक केली, त्याच्यामध्ये तो काय करेल व्हिज्युअलायझेशन मध्ये की तो त्या कंपनीमध्ये रोज जातोय, त्या वेळेमध्ये त्या कंपनीत त्या पोझिशनवरती तिथे बसतोय, त्याच्या जे काही डेस्क असेल किंवा त्याचं जे काही केबिन असेल त्याच्यामध्ये त्याने जी काही एक पर्टिक्युलर जी काही फिगर त्याने डिसाईड केली आहे की त्या फिगरची त्याला सॅलरी भेटलेली ऑलरेडी, हे त्याने मिळालंय त्याला ऑलरेडी. आणि ते मिळाल्यानंतरची त्याचा जो काही इमोशन्स असतील ते काय असतील, काय लेवलचे असतील, हे त्याने ते एन्जॉय करायचे त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये. आणि हे ज्यावेळेस तो त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये त्याचे व्हायब्रेशन्स किंवा त्याचे इमोशन्स रेज करून ह्या गोष्टी ज्यावेळेस तो व्हिज्युअलाइज करेल डेली, त्याच्यानंतर बघा एक कमीत कमी त्याला महिन्याभरामध्ये त्याला त्या पद्धतीचे रिझल्ट दिसायला सुरुवात होते. ह्या ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी घडत जाते. पण ह्याच्यामध्ये असं नाही की त्याने फक्त नुसते ह्याच गोष्टी केल्या तर होतील. त्याच्यानंतर त्याला त्याच्यावरती ऍक्शन्स घ्यायच्या आहेत, त्याच्यावरती त्याला काम करायचंय. ही गोष्ट अशी काही हे नाहीये त्याच्यामध्ये काही म्हणजे मॅजिकली सगळ्या गोष्टी होतात असं नाही. ऍक्च्युली त्याचंच माइंड करत असतं, त्याचंच माइंड त्याला रस्ता दाखवतं, त्याचंच माइंड सगळ्या गोष्टी करतं. पण त्यासाठी त्याला ह्या गोष्टी जर त्याने केल्या तर थोडंसं त्याला क्लॅरिटी येते, थोडीशी क्लॅरिटी भेटते त्याला की त्याला कुठे जायचंय, कुठल्या पाथने जायचंय असं. हा, आता याच्या उलट ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय असतं की करायचं करिअर एका फील्डमध्ये असतं पण ऍक्सिडेंटली दुसऱ्या फील्डमध्ये जातो. आतून तर खूप इच्छा असते की नाही मला हे नाही करायचं, माझी आवड ही आहे, म्हणजे घरच्यांचा प्रेशर म्हणा किंवा बाय फोर्स मित्रांच्या ग्रुपमध्ये आपण वाहत जातो आणि कदाचित तो जॉब पकडतो. तर अशा भरकटलेल्या जे असतात जॉब स्विच केलेला असतो, म्हणजे टोटली मला सपोज मला डान्सिंगमध्ये करिअर करायचं आहे पण मी सिंगिंगमध्ये आलोय ऍक्सिडेंटली, तर अशा वेळेस स्विच करायचं असलं मॅनिफेस्टेशन किती मदत करतं? मॅनिफेस्टेशन मदत करतं निश्चितच. पण त्याच्या आधी जसं की मी याच्या आधी आपलं त्याच्यावरती बोलणं झालं की ज्यावेळेस तुम्ही डेली ब्रिदिंग एक्झरसाइज, तुमचं प्राणायाम, मेडिटेशन ह्या ज्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करता, म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलवरती जर काम केलं, डेलीचं रुटीन काय आहे नाही का, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण कशा पद्धतीने आपण आपल्या माइंडला आपण म्हणजे माइंडला आपण प्रिपेअर करतोय नाही का. जसं की ब्रिदिंग आणि मेडिटेशनच्या ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच्याने काय होतं की आपले इंट्युशन पॉवर तुमची वाढते. याच्याने तुम्हालाच कळतं की तुम्हाला कुठल्या साईडला जायचंय. काय होतं की जसं तुम्ही स्टार्टिंगला पॉडकास्टच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हटलं की त्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या करिअरमध्ये त्याला सक्सेस भेटलाय, त्याला भेटलंय म्हणून मी सुद्धा तिकडे जावं त्याची गरज नाही. तुम्हाला काय हवंय ह्यासाठी ह्याचं उत्तर तुमच्याच आतून आलं पाहिजे आणि हे तुमच्या आतून येतं, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. हेच मला म्हणायचं की ह्याच्यावरती कसं काम करतात हे आपल्याकडे शिकवलं जात नाही, जे की आपल्याकडे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आधी पूर्वी होत्या ह्या गोष्टी, जे की गुरुकुल पद्धतीमध्ये त्यावेळेस माइंडवरती जास्त काम केलं जायचं, योगावर काम केलं जायचं, आपल्या माइंडसेटवरती काम केलं जायचं, म्हणजे तुमचं ह्या गोष्टीबद्दलचं ज्ञान दिलं जायचं. ते आपल्याकडे आता दिलं जात नाही. आता वेस्टर्न कल्चरमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये त्या लोकांनी आपल्याला मेडिटेशन्स आणि ह्या गोष्टी त्यांनी फॉलो करता येते. इव्हन तुम्ही प्रत्येक ठिकाणी मेडिटेशनसाठी वेगवेगळे रूम्स अशा ठेवलेल्या असतात म्हणजे त्यांच्या तिथे बाहेरच्या देशामध्ये. म्हणजे काय की तुमचं माइंड जो तुमचं स्थिर असेल, तुमचं आता काय झालंय, आता सध्याचं जे आपलं हे आहे युग आहे, हे सगळं काय झालंय की डिस्ट्रॅक्शन फार आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल्स आहेत, हे आहेत, सोशल मीडिया आहे, ह्याच्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्शन वाढलंय, त्याच्यामुळे तुमचा फोकस टाइम कमी झालेला आहे माइंडचा डिस्ट्रॅक्शनमुळे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणीतरी दुसऱ्याच्या करिअरने किंवा दुसऱ्याचा सक्सेस बघून ते तुम्ही फॉलो करायला जाता, पण तुम्हाला खरंच तुमच्या आतून आहे का मनातून इच्छा ते सगळ्या गोष्टी करायची? ती ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग तुम्हाला कोणाकडे बघायची गरज नाहीये, तुम्ही तुमच्यासाठी त्याच्यावरती काम करा आणि ते तुमचं पॅशन ज्यावेळेस तुम्ही फॉलो कराल त्यावेळेस बघा त्याच्यात निश्चितच तुम्हाला एक वेगळ्या लेवलचं तुम्हाला काम झालेलं दिसेल. याच्या उलटच म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाला की त्याचं चांगलं झालं, बऱ्याच वेळा कधी कधी पॉझिटिव्ह नाही पण निगेटिव्ह कदाचित एनर्जी आपल्याकडनं निघून जाते, कसं काय त्याचं चांगलं होऊ शकतं, तर अशा केसमध्ये युनिव्हर्स कसं रिॲक्ट करतं? युनिव्हर्स कसं असतं, युनिव्हर्स म्हणजे तुम्ही जे बोलताय किंवा जे देताय प्रत्येक एनर्जीज आहेत, ह्या प्रत्येक शब्द आहे, प्रत्येक गोष्ट त्याला लॉ ऑफ कर्माज आपण म्हणतो समजा नाही का,
हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला ते परत रिटर्न करत असतं. युनिव्हर्स तुम्हाला गोष्टी परत करतो. म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला जर समजा तुम्ही जे पण काही गोष्ट मॅनिफेस्ट करताय ती इच्छा पण तुमच्या मनात आली ते युनिव्हर्समुळेच आलेली आहे. हे लक्षात घ्या. युनिव्हर्स तुम्हाला परत करतं रिटर्न, कारण की तुम्ही कुठे ना कुठे कधी ना कधी तुम्ही ती एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असते, किंवा तुम्ही एखाद्यासाठी चांगलं करा. तुम्ही देण्याची तुमची जर वृत्ती असेल तर तुम्ही जेवढं तुम्ही देत राहाल तेवढं युनिव्हर्स काय करेल ते तुम्हाला परत देईल. तुम्हाला हा लॉ ऑफ युनिव्हर्सचा एक रूल आहे. बरोबर. जसं तुम्ही लॉ ऑफ कर्मा पण काहीतरी मगाशी म्हणाला होता, हा. तर त्याचं एखादं उदाहरण म्हणजे लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत. लॉ ऑफ कर्मामध्ये कसं राहतं, आपण म्हणजे कसं आहे की ऍडव्होकेटचं ते उदाहरण. हा, आता आपल्याला स्पिरिच्युअलिटी बद्दल पण थोडंसं आपल्याला म्हणजे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ह्या दोघांना आपल्याला एकत्रित घेऊन आपण मॅनिफेस्टेशनची प्रोसेस आपण करू शकतो. कारण स्पिरिच्युअलिटीचा हा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. जसं की आता लॉ ऑफ कर्माचं आपण म्हटलं नाही का, की लॉ ऑफ कर्मामध्ये कर्म पण 3 प्रकारचे आहेत. एक तर तुमचं असतं संचित कर्म असतं, क्रियमान कर्म असतं आणि प्रारब्ध कर्म. 3 प्रकारचे कर्म असतात. समजा तुमचं क्रियमान कर्म म्हणजे एखादं कर्म जे तुम्हाला तहान लागली, तुम्ही पाणी पिलात की ते कर्म तुम्हाला त्याचं पाणी पिल्यानंतरचं ते फळ देऊन ते शांत होतं, म्हणजे क्रियमान कर्म. म्हणजे आपण डेली रोजच्या लाईफमध्ये आपण जे काय करतो ते छोटे छोटे कर्म असतील. इव्हन आपलं जे ब्रिदिंग करतो हे पण एक कर्मच आहे. तुम्ही समजा म्हणजे ह्या पृथ्वीवरती कोणीही व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे भले तुम्ही शांत जरी बसला तर ते सुद्धा एक कर्मच आहे. त्याचं सुद्धा तुम्हाला काहीतरी फळ भेटणारच आहे. म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येक जण तुम्ही कर्म करतच आहे, बरोबर की नाही. मग हे जे कर्म आहे त्याच्यामध्ये जसं की आता सेकंड जे म्हटलं तुम्हाला संचित कर्मामध्ये काय होतं की तुम्ही जे एखादं कर्म करता त्या कर्माचे जे काही फळ असतं, जे काही भेटणार असतं ते तुमचं संचितामध्ये जमा होतं. बरोबर. ते काही काळाने भेटतं. जसं की पहिल्या क्रियमान कर्मामध्ये तुम्ही त्वरित एखादं कर्म केलं की त्याचं फळ देऊन ते शांत झालं. तर प्रत्येक कर्म हे तुम्हाला काही ना काही फळ देऊनच ते शांत होतं. जर समजा संचित कर्मामध्ये जे पण तुम्ही कर्म करताय ते सगळं संचमध्ये तुमचं जमा होतं संचितामध्ये, आणि ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्या योग्य वेळ आली की ते तुम्हाला त्याचं फळ देऊन ते शांत होतं. त्याच्यानंतर प्रारब्ध कर्म असं असतं की हे फक्त तुमच्या जन्मापासूनच नाही तर तुमच्या याच्या मागे सुद्धा अनेक जन्म झालेले, त्या जन्माची जेवढी काही कर्म आहेत ही कुठेतरी तुमच्या संचितामध्ये ती स्टोर आहे तुमच्या प्रारब्धामध्ये. ते प्रारब्ध कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माचे जे भोग आहेत ते तुम्हाला भोगायचेच आहेत. मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. आपण म्हणतो ना की एखादा जन्माला आला, एखाद्या डायरेक्ट म्हणजे अशा ठिकाणी जन्माला आला, राजवाड्यात जन्माला आला, तो त्याचं ते भाग्य घेऊनच आलेलं आहे. त्याने काय माहिती मागच्या जन्मामध्ये कुठलं तरी त्याचा प्रारब्ध असेल ते तिथे तो घेऊन आला. म्हणजे सांगायचं काय की प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म आणि संचित कर्म असं हे कर्माचं आहे. तर त्याची एक छोटीशी एक गोष्ट आहे जी एका पुस्तकामध्ये वाचलेले, कर्माचे रहस्य म्हणून पुस्तक असेल, कर्माचे सिद्धांत नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये ती एक गोष्ट आहे. तर लॉ ऑफ कर्मामध्ये आता एक छोटीशी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, जे की कर्माचे सिद्धांत नावाचं एक पुस्तक आहे. तर ते तर तुम्हाला भेटलं तर आपल्या प्रेक्षकांना सांगतो, त्यांनी एखाद्या वेळेस माहिती असेल तुम्हाला, पण तरी एक सांगतो ती स्टोरी त्याच्यामध्ये, की एक न्यायाधीश होते. तर ते त्यांच्या ज्या गावामध्ये ते राहत होते त्या ठिकाणी काय झालं, एकदा सकाळी पहाटे नदीकाठी ते फिरायला जात असतात, आणि त्यावेळेस ते थोडासा अंधार असतो पहाटेच्या वेळी, आणि तिथे काय होतं की एक व्यक्ती येते आणि एक व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खून करते. आता हे स्वतः ती व्यक्ती जी आहे ती न्यायाधीश ती अंधारातून तिच्या समोर ती दिसतात ते घडलेली ती घटना, आणि त्या समोरच्या व्यक्तीला माहित नसतं की आपल्याला कोणतरी पाहत आहे. पण हे न्यायाधीश असतात, पण त्यांनी ते बघितलेलं असतं की कोणी खून केलं हे त्यांना माहिती असतं. त्यांना माहिती असतं की आता याने खून केलेलं हे त्यांना माहिती आहे, आणि ते त्याच गावामध्ये असल्यामुळे त्यांना माहिती आहे की उद्या जाऊन हा जो खटला आहे हा नंतर त्यांच्याकडेच येणार आहे, त्यांच्याच न्यायालयामध्ये तो सुनावणीसाठी येणार आहे. त्याच्यावर त्यांनी ते बघतात आणि ते निघून जातात. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे तो पूर्ण खटला त्यांच्या समोर येतो आणि त्यांच्या समोर आल्यानंतर ते समोर बघतात आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये, तर तिथे एक दुसरीच व्यक्ती त्या ठिकाणी उभी असते. ओके. आता त्यांना माहिती असतं की ह्या व्यक्तीने तो खून केलेला नाहीये, पण सगळे जे काही एव्हिडन्स जे काही जमा झालेले असतात, सगळे जे काही पुरावे असतात त्या व्यक्तीच्या विरोधात ते इतके स्ट्रॉंग असतात की त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो. कारण की या व्यक्तीने
त्या व्यक्तीचा खून केलेला नाही हे फक्त त्यांना माहिती असतं न्यायाधीशाला, कारण की त्यांनी बघितलेलं असतं कोणी खून केलेला आहे ते. पण इथे ज्यावेळेस बघतो त्या ही दुसरीच व्यक्ती आहे, त्यांना कळतच नाही की आता नेमकं ही व्यक्ती कशी काय इथे अडकली म्हणून ह्याच्यामध्ये. मग ते सगळे बघतात पण त्याला सगळ्या बाजूने विचार करतात, पण त्याला फाशीची शिक्षा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं हेच नसतं. मग शेवटी ज्यावेळेस त्याची त्यांना शिक्षा द्यायची असते त्यावेळेस ते शेवटचा एक पर्याय म्हणून ते काय म्हणतात की ती त्या आरोपीला पर्सनल कॅबिनमध्ये बोलवतात. ते म्हणतात त्याला भेटण्याची इच्छा दर्शवतात आणि त्याला बोलवतात त्यांच्या कॅबिनमध्ये आणि ते असे बोलतात की तू खून केलेला नाहीयेस का. त्याला विचारतात, तो नाही म्हणून मी खून नाही केलेला आहे. तर ते म्हणतो की मग तू कसा काय अडकलास याच्यामध्ये. तर तो म्हणतो मला माहित नाही, पण मी तर काही खून केलेलं नाहीये म्हणून, पण तरी सुद्धा मी अडकलोय याच्यामध्ये. मग असं म्हटल्यावरती मग ते न्यायाधीश त्याला म्हणतात बरं ठीक आहे, हा खून तू केलेला नाहीयेस हे मलाही माहिती आहे म्हणून, पण तू तुझ्या आयुष्यामध्ये याच्या आधीपासून तू कधी खून केलेला आहेस का तुझ्या आयुष्यात. तर तो व्यक्ती म्हणतो की हो म्हणून मी याच्या आधी मी 2 खून केलेले आहेत, पण त्यावेळेस मला कोणी काही पकडलेलं नाही म्हणून, आणि नाही का कोणाला म्हणजे हेच नाही. मग ते न्यायाधीशाला माहिती असतं की लॉ ऑफ कर्मा कसं काम करतं ते त्यांना ह्याच्यावरती माहिती होतं. म्हणजे जरी समजा ह्या न्यायव्यवस्थेने जरी समजा त्याचा वरचा जो काही हे आहे गुन्हा जरी त्या ठिकाणी नसेल झाला, तर हा कर्माचा कायदा आहे हा इतका स्ट्रॉंगली चालतो की तो तुम्हाला कुठे ना कुठे तो तुम्हाला भोगण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन येतो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जरी समजा एखाद्याने एखादी गोष्ट केली, एखादी चुकीची गोष्ट केली आणि त्याने जर समजा न्याय प्रक्रियेतून जर तो पैसे देऊन काही करून जर समजा त्यातून जे पण काय असेल त्या पोलिसांना मॅनेज करून किंवा इतर ज्या काही गोष्टी करून जर समजा तो त्यातून बाहेर समजा आला एखाद्या गुन्हा करून, त्याला वाटत असेल की मी याच्यातून सुटलोय, पण तो सुटलेला नाहीये. हा जो कर्माचा जो सिद्धांत आहे, कर्माचा जो काही कायदा आहे, तो त्याला कुठे ना कुठे कशा ना कशा कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडे त्याला ते त्याचे भोग भोगायचेच आहे. इव्हन तुम्ही आता जर ह्याच्या बघितलं प्रारब्ध कर्माचं जे मी सांगत होतो की नाही का क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म तर असे असतात की जे आपल्या जन्माच्या आधी सुद्धा अनेक जन्मांचं एखादं कुठलं एखादं कर्माचं काही जे फळ असेल तर ते सुद्धा आपल्याला प्रारब्धामध्ये भोगण्यासाठी येऊ शकतं. जसं की महाभारतातली जी कथा आहे की धृतराष्ट्राला ज्यावेळेस त्याचे सर्व कौरव ज्यावेळेस मारले जातात त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणजे एकदम हे होतो की तो उद्विग्न होतो आणि तो श्रीकृष्णांना विचारतो भगवंतांना की मी असं काय केलं होतं की मला हे सगळं मला भोगावे लागले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू मागच्या जन्मात नाही, कारण की त्याने त्याचे मागचे जन्म सगळे बघितले होते की मी कुठे काय केले, पण त्याने मागचे 100 नाही कितव्या तरी जन्मामध्ये एक असा काहीतरी अपराध केला होता की ज्याचं त्या कर्माचं फळ म्हणून त्याचा जो प्रारब्ध कर्माचं जे फळ जे भेटणार होतं ते जे दबा धरून बसलेलं होतं हे त्याला ह्या जन्मामध्ये तिथे त्याला ते फेडावं लागलं की त्याची सर्व मुलं त्या ठिकाणी कौरव सगळे मारले गेले, कारण की त्यांनी त्यावेळेस त्या कर्मामध्ये असं केलं होतं की त्यांनी एका झाडाला आग लावली होती, त्या झाडावरचे सगळे पक्षी जळून हे मेले होते आणि त्यांचे सगळ्यांची दृष्टीहीन झाले होते बरेचसे पक्षी. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घडल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचं जे काही फळ होतं त्या कर्माचं ते त्यांना त्या ठिकाणी येऊन भोगावं लागलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे जाऊन तुम्हाला हे करावं लागतं. म्हणून जे आपण लॉ ऑफ कर्मा हे जे आपण म्हणतो म्हणजे मॅनिफेस्टेशन करताना लॉ ऑफ कर्मा पण तुमचं काम करत असतं. म्हणजे आज जे पण तुम्ही ज्या पण सिच्युएशन मध्ये आहात, ज्या पण गोष्टीमध्ये आहात, आज जे पण आहेत हे तुम्ही भूतकाळात केलेल्या कर्माचा परिणाम आहे जे की आज असाल. भले जे काही तुमचा फायनान्शियली तुमचं स्टेटस असेल, हेल्थचे इश्यूज असतील, तुमच्या करिअरचे इश्यू असतील किंवा आणखी रिलेशनशिपचे इश्यू असतील, हे म्हणजे आपण CHMR वरती बोलतोय म्हणून हे जे 4 जे आपण लाईफचे जे कॉर्नर आहेत ह्याच्यावरतीच आपण बोलतोय. म्हणून की आज तुम्ही कुठल्या पण सिच्युएशन मध्ये ज्याच्यामध्ये असाल तर त्याला तुमचं पास्ट जे काय केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आज असाल. पण तुम्ही भविष्यात जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही आजचा वर्तमान काळ मात्र तुमच्या हातात आहे. आज तुम्ही करू शकता, आज तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता, तुम्ही पर्पजफुली काही अशा चांगल्या गोष्टी करू शकता, मॅनिफेस्टेशन करू शकता आणि तुम्ही चांगलं तुमचं भविष्य आणखी तुम्ही हे करू शकता, सुधारू शकता. भविष्यात तुम्ही जे हवे त्या गोष्टी तुम्ही आणू शकता, अट्रॅक्ट करू शकता. ओके, जसं आता आपण CHMR बद्दल बोलतोय, आपण करिअर बद्दल बघितलं, हेल्थ बद्दल बघितलं, मनी बद्दल बघितलं. आता दुसरा आहे रिलेशनशिप. सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे, जर आपण स्वतःवरती सेल्फ लव्ह केला तर चांगली माणसं आपोआप आपल्याकडे अट्रॅक्ट होतात? 100% होतात. कारण की तुम्ही जसे असता तसंच तुम्हाला त्या गोष्टी भेटत असतात. युनिव्हर्स तुम्हाला तेच देतं जर तुम्ही आहात. तुम्हाला
म्हणजे रिलेशनशिपमध्ये पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर समजा लवेबल आहात, तुम्ही जर समजा प्रेमळ आहात, तुमच्याकडून जर सतत तुम्ही लोकांबद्दल, काय होतं कधी कधी एक असा माइंडसेट बनलेला असतो की त्याने माझ्याशी वाईट वागला म्हणून मी त्याच्याशी वाईट वागलो, तो माझ्याशी असा वागला म्हणून मी त्याच्याशी वागलो, तो असा वागला म्हणून असं, म्हणजे हे जे काही गोष्टी आहेत ना याला काही अंतच नाहीये. हे कुठेतरी तुम्हाला जर ब्रेक करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही हे काय असं होतं आणि तो काय म्हणतो की तो माझ्याशी तसा वागला म्हणून असं वागलं, तो दुसरा काय म्हणतो तो माझ्याशी तसा वागला म्हणून मी तसा वागलो, तो परत, म्हणजे हे सगळं हे सर्कल चालूच आहे. कोणी ना कोणी कोणाला तरी काहीतरी हे करतच आहे. पण ज्यावेळेस हे तुमच्याकडे येईल सर्कल त्यावेळेस मात्र तुम्ही तिथे ब्रेक करा की त्याने तसा वागलाय पण माझ्या हातात आहे ना मला कसं वागायचं ते. मग मी ज्या पद्धतीमध्ये रिप्लाय करेल, मी जसे देईल मला ते परत रिटर्न भेटणार आहेत. तुम्ही जर समजा चांगल्या भावना दिल्या, चांगल्या गोष्टी दिल्या तर तुम्हाला ते चांगल्या गोष्टी परत भेटणारच आहेत. म्हणजे हा जर समजा तुम्ही माइंडसेट डेव्हलप केला, म्हणजे त्याला स्पिरिच्युअल माइंडसेट जे आपण म्हणतो की ते हेच आहे. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःवरती जेवढं तुम्ही काम कराल ते सगळ्यात बेस्ट आहे रिलेशनशिपमध्ये. नक्कीच. रिलेशनशिप मधलं आणखीन एक असतं की पती पत्नीचं नातं. आता बरेच कारण आहेत त्याच्या मागे, टॉक्सिक रिलेशनशिप होण्यामागे भरपूर काही कारण आहेत. म्हणजे आजकाल दोघे जॉबला असतात किंवा स्ट्रेस म्हणा, भरपूर आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ते होत असतं. आता हे टॉक्सिक रिलेशनशिप जर एखाद्या कपल्सला काढायचं असेल आणि एक चांगलं नातं टिकवायचं असेल तर मॅनिफेस्टेशन कसं मदत करतं किंवा काय करायला लागेल, कुठली टेक्निक त्यांनी उपयोग करावी की त्याच्यातून त्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये ते दोघे बाहेर येतील? ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे की व्हिज्युअलायझेशन करा, तुम्ही संवाद वाढवा, तुम्ही बोलताना म्हणजे ज्या ग्रॅटिट्यूड तुम्ही व्यक्त करा. कसं असतं रिलेशनशिपमध्ये काय सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल. करेक्ट. तुम्ही जर समजा हेड दिला तर तुम्हाला हेड भेटेल. तुम्ही काय देताय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. कुठल्या तरी गोष्टींना जर ताणायचं त्याला कुठपर्यंत ताणायचं ह्याच्या सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत. त्यासाठी बेटर वे सगळ्यात बेस्ट जर त्याच्यामध्ये असेल सायलेन्स, हे एक सगळ्यात मोठा एक टूल आहे. सायलेन्स राहा, म्हणजे बोलण्यापेक्षा काय बरेचसे वाद आहेत हे बोलण्यातून सुद्धा होतात, तुमच्या वाणीतून सुद्धा होतात काही गोष्टी. कसं असतं की काही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला रिलेशनशिपवरती जेव्हा काम करायचं तर मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही त्या व्हिज्युअलाइज करून तुम्हाला कसं तुमचे रिलेशनशिप असावं असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही व्हिज्युअलाइज करून जसं हवे तसं तुम्ही ते वातावरण तयार करू शकता. तुमचं एन्व्हायरमेंट तुम्ही चेंज करू शकता, कारण एन्व्हायरमेंटचा पण त्याच्यावरती इफेक्ट होतो. तुमच्या इमोशन्स, तुमचे इमोशन जे असतात इमोशन्सवरती पण त्याच्यावरती, कारण इमोशनवरती काम करायला आपल्याला कधी शिकवलंच नाही. तुम्ही इमोशन्सचं ची एक हे करा तुम्ही, नाही का, ते म्हणजे इमोशनल टच त्याच्यामध्ये तुमचा राहायला पाहिजे तुमच्या संवादामध्ये. ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जे एकदा तुम्ही त्याच्यावरती जर काम करत असाल रिलेशनशिपवरती तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला की ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे हे एक सगळ्यात मोठं आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक हे आहे अफर्मेशन्स, तुम्ही ग्रॅटिट्यूड आणि एक तुमचं चांगले तुम्ही व्हायब्रेशन, चांगले तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून तुमचे रिलेशनशिप तुम्ही सुधारू शकता. नक्कीच. जसं तुम्ही म्हणाला की ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. आता फक्त नातं म्हणजे प्रेम संबंधच नाही. आता आजकाल होत आहे काय माहितीये का, पॅरेंट्स दोघे जॉब करतात आणि कुठे ना कुठेतरी एकत्र कुटुंब पद्धती ऑलमोस्ट नाहीच म्हटलं तरी चालेल, फार क्वचित काही घरांनी आहे ती. बरोबर. तर पालकांमधला आणि मुलांमधला ऍक्च्युली संवाद कमी होत चाललाय. तर हे वाढवण्यासाठी किंवा पालकांमधला किंवा मुलांमधलं जे नातं आहे ते आणखीन घट्ट होण्यासाठी कुठली टेक्निक, मॅनिफेस्टेशन की व्हिज्युअलायझेशन की आणखीन कुठली टेक्निक काम करेल? कसं याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे कार्यक्रमातून एकमेकांना भेटणं, म्हणजे दररोज तुमचा एकत्र समजा संध्याकाळी जेवायला बसलाय तुम्ही एकत्र बसू शकता, जेवायला तुम्ही बोलू शकता. आता मुलांच्या आता काय झालंय, प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलमुळे काय झालंय की हे सगळंच म्हणजे सिस्टीम सगळी आपली म्हणजे डिस्टर्ब झालेली आहे. जी कल्चरल जी सिस्टीम होती ना आपली ही सगळीच हे झालेली आहे. पण त्याच्यामुळे झालंय काय की त्या मोबाईलवरतून तुम्ही संपर्कामध्ये आहात, पण त्याच्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस एकत्र भेटता त्यावेळेस ते जे ऊर्जेचं जे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुमचं प्रत्यक्ष भेटल्यानंतरच होणार आहे ना ते. मग त्यासाठी हे तुमचं एकत्रित असणं सगळ्यांनी पूर्ण कुटुंबाने हे फार महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस तुम्ही एकत्र असता त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात, जाणवतात त्या गोष्टी.
आणि जे तुम्ही देणार, समजा तुमच्या जशा पद्धतीने तुम्ही जर समजा त्या ठिकाणी एखादं उत्साहाचं वातावरण तुम्ही जर ठेवलं, सगळे हेल्दी एन्व्हायरमेंट जर समजा ठेवलं तुम्ही, तर ह्याचा निश्चितच परिणाम होतो तुमच्या सगळ्या रिलेशनशिपवर, तुमच्या कुटुंबावरती. बरोबर. त्याच्यावरती. आता याच्या आणखीन एक म्हणजे इंटरेस्टिंग, बऱ्याच वेळा काय असतं की यंग जनरेशन ज्यावेळेस कॉलेज लाईफमधनं जॉब लागतो, म्हणजे कॉलेज लाईफ संपते, जॉब लागतो आणि घरचे आता लग्नाच्या विचारात असतात, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. पण प्रत्येकाचे एक ड्रीम असतं की माझा नवरा असा असावा, माझी बायको अशी असावी. बऱ्याच वेळा ते ड्रीम मॅनिफेस्ट पण करतात, न कळत. मी कळत म्हणत नाही, न कळत. आणि त्यांना तो योग्य पार्टनर पण भेटतो. पण काही काही व्यक्ती योग्य पार्टनर भेटण्यासाठी पण मॅनिफेस्ट करतात. तर ते कसं, म्हणजे चांगला जोडीदार भेटणं पण आजकाल खूप महत्वाचं आहे. तर एखाद्याला जर असा जोडीदार शोधायचा असेल तर त्यांनी काय मॅनिफेस्ट करायला हवं? जसं आता कसं राहतं याच्यामध्ये की चांगला जोडीदार मिळवण्यासाठी मॅनिफेस्टेशन ज्यावेळेस तो एखादी व्यक्ती करते, त्यावेळेस त्या सर्व ज्या क्वालिटीज त्याला समोरच्या पार्टनरच्या मध्ये हव्यात असं त्याला वाटतात, त्या सगळ्या आपल्याकडे पण त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत का, हे पण त्यांनी बघणं गरजेचं. ओके. शेवटी काय असतं की ज्यावेळेस एखादा पार्टनर ज्यावेळेस तुम्ही अट्रॅक्ट करताय, त्यावेळेस तुमच्यातले संवाद, तुमच्यातली अंडरस्टँडिंग, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ना तिथे. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट कराल की मला कशी मुलगी हवी, काय हवी, हे सगळं तुम्ही इमॅजिनेशन कराल. इमॅजिनेशन ने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी, आता तुम्ही एखादा व्यक्ती म्हणेल की त्याला एखादी चांगली हिरोईन असेल, ती त्याला मॅनिफेस्ट करायची, तर ते होणार नाही ना. ते अलाइनमेंट कसं होईल तसं? तर तुम्ही जे असता तेच तुम्हाला भेटतं. हे जे युनिव्हर्सचा जो लॉ आहे त्याप्रमाणेच हे सगळं चालेल. तर ह्यासाठी ज्यावेळेस ते तुम्ही जे काही तुमचा पार्टनर असेल त्याच्याबरोबर ज्यावेळेस तुम्हाला त्या पार्टनर बरोबर तुमची ज्यावेळेस ओळख होईल, ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्याच्याशी, त्यावेळेस तुमचे विचार जुळले पाहिजेत, तुमच्या आवडी निवडी ह्या सगळ्या तुमच्या एकमेकांना माहिती पाहिजेत, आणि तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्सचा एक भाव पाहिजे. कसं असतं की ऍक्सेप्टन्स हा पण एक प्रकारचं एक हेच आहे ना, की तुम्ही जर समजा रिलेशनशिपमध्ये जर तुमच्याकडे स्वीकारण्याची जर समजा हे असेल, किंवा ठीक आहे समोरची व्यक्ती कशी असेल तरी तुम्ही त्याला स्वीकारा. तुम्ही जोपर्यंत त्याला स्वीकारलंय, तुम्ही ऍक्सेप्ट करताय, तर त्याच्याने सुद्धा तुमचे रिलेशनशिप चांगले होऊ शकतात. बरोबर. रिलेशनशिप बद्दल बोलतोय आणि आपण मगाशी मी तुम्हाला म्हणाल सेल्फ लव्ह, पण आपण म्हणतो की लोकांशी चांगलं वागायचं, पण ज्यांनी दुःख दिलंय त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे आपण? कसं आहे, कोणी कसं वागलं त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा तुम्हाला भविष्यात काय करायचं त्याच्यावर जास्त तुम्ही लक्ष दिलं तर बरं होईल. कारण कसं आता की एका वेळेस तुम्ही एकाच गोष्टीवरती काम करू शकता, विचारावरती, बरोबर की नाही? एक तर तुम्ही चांगला जरी विचार करू शकता किंवा वाईट जरी विचार करू शकता, बरोबर की नाही? तुम्ही मॅनिफेस्टेशन करताय तर तुमचा जो काही ड्रीम गोल आहे तर त्याच्यावरती फोकस ठेवा, त्याच्यावरती विचार करा. कोण काय बोललंय, कोण काय गेलंय, त्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा. नाही, कारण मी प्रश्न विचारण्यामागचा माझा हेतू हाच होता. म्हणजे इव्हन मी माझ्याबद्दल पण, म्हणजे मलाही काही लोकांनी दुःख दिलं नाही असं नाही, त्यांच्याशी चांगलं वागलो, पण माझ्या त्या आठवणी माझ्या डोक्यातनं जात नाहीयेत. आता माझं माइंडसेट बदलण्यासाठी स्पिरिच्युअल मला हे कसं मदत करू शकतं? की याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, याच्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशनची एक टेक्निक आहे ज्याला की होपोनोपो टेक्निक आम्ही म्हणतो त्याला. ती आहे होपोनोपो टेक्निक, फेमस आहे. तुम्ही युट्यूबला गेला तर तुम्हाला कळेल ती होपोनोपो टेक्निक. आता ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिले किंवा ज्या लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचं हे आहे की बाबा मी त्यांच्यासाठी एवढं सगळं चाललंय आणि त्यांनी मला दुःख दिले, सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे की तुम्ही फॉरगिव्हनेस करा, त्यांना माफ करा. ज्यावेळेस तुम्ही त्यांना माफ कराल, मनातून माफ करा, ज्यावेळेस तुम्ही माफ कराल त्यांना मनातून, त्यावेळेस तुमचे जे ब्लॉकेजेस असतात त्यांच्या प्रती जे काही राहिलेले ते सगळे रिलीज होतात. आणि ह्या युनिव्हर्सचा अशा पद्धतीने तुम्ही हे करून पहा. तुम्ही ज्यावेळेस सकाळी ज्यावेळेस मेडिटेशन करता त्यावेळेस तुम्ही डोळे बंद करा, स्थिर व्हा, शांत व्हा, आणि त्या मनातून त्या व्यक्तीचा इमेज तुम्ही समोर आणा. ज्या व्यक्तीला तुम्हाला बोलायचंय तिला आय एम सॉरी म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 फ्रेजेस तुम्ही तुमच्या मनातून त्या व्यक्तीला बोला तुम्ही, आणि युनिव्हर्समध्ये द्या, आणि त्याला त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या. त्याच्याने काय होईल की तुमचे जे काही इमोशन्स आहेत, तिथे जे अटॅचमेंट झालेले, जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते सगळे तुमचे रिलीज होतात. ह्या होपोनोपो टेक्निकने
बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये खूप सारं ट्रान्सफॉर्मेशन घडलेलं आहे. हे तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही बघा 4-5 दिवसानंतर जी कोणी व्यक्ती असेल ना, ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगल्या भावना तयार होतील आणि ती व्यक्ती तुम्हाला स्वतःहून फोन करेल आणि आय एम सॉरी म्हणेल. अशा घटना घडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. ओके, म्हणजे याला स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणायचं का? म्हणजे आपण ज्याला जसं आपण म्हणतो की नाही मी चुकलो म्हणण्यापेक्षा मी यातनं शिकलो, म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ का? हा, आता कसं राहतं, ह्या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एखादी गोष्ट जर समजा चुकीची घडली, म्हणजे जे काय घडलेलं आहे, एखादी घटना जी असते, तर तुमचा जर माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही काय म्हणणार त्याच्यातून, मी त्यातून शिकलो. आणि जर समजा निगेटिव्ह असेल तर तुम्ही चुकलो म्हणणार. हे सगळं माइंडसेटचा, तुमच्या दृष्टिकोनावरती सगळ्या गोष्टी आहेत ह्या. आणखीन एक, आता आपण बऱ्याच वेळा खूप काही गोष्टी करत असतो पण त्या वेळेत होतच नाहीत. मग युनिव्हर्स काही गोष्टींसाठी खरोखर पॉज घेतं का? हा, जसं लॉ ऑफ नेचर आपण म्हटलं की हे ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो तुम्हाला. त्या गोष्टीसाठी जेवढा वेळ लागणार आहे तो लागणारच आहे. पण ती गोष्ट मॅनिफेस्ट होताना असं नाही की तुम्ही आत्ता बोलला तर लगेच तुम्हाला भेटणार आहे. नाही, त्यासाठी हा लॉ ऑफ नेचर आहे. तो त्याचा वेळ घेतो. तो त्याचा वेळ त्याला तेवढा द्यावा लागतो आपल्याला. आणि त्याच्यावरती आपल्याला मॅनिफेस्टेशनवरती त्याला काम करणं आलं, त्याला रोज खतपाणी घालणं आलं, त्या विचारांना जोपासणं आलं, ऍक्शन करणं आलं. रोज छोटे ऍक्शन्स तुम्हाला घ्याव्या लागतात त्याच्यावरती, जे काय तुमचं ड्रीम गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी. आणि मग नंतर जो काही काळ आहे त्या काळ गेल्याच्या नंतरच तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. ओके, जसं आपण सुरुवातीला म्हणालो युनिव्हर्स आपलं ऐकतं. आता याच्या उलट युनिव्हर्स कडनं मला काहीतरी मागायचंय किंवा मला काहीतरी घ्यायचंय, तर मी काय मागायला हवं आणि कसं घ्यायला हवं? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही युनिव्हर्सला तुम्ही मागण्यापेक्षा ते कसं राहतं की युनिव्हर्स तुम्हाला परत येतं. आता ह्याच्यावर याची तुम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगतो अजून एक. एकदा काय होतं, एक छोटा मुलगा त्याच्या आई बरोबर ती दुकानामध्ये जातो आणि तो दुकानदार काय करतो की एक चॉकलेटची बरणी असते ती घेतो आणि ती त्या मुलाच्या पुढे करतो आणि त्याला म्हणतो की घे म्हणून याच्यातून चॉकलेट. तर तो मुलगा काही घेत नाही चॉकलेट. तो मुलगा चॉकलेट घेत नाही, तर तिची आई बघत असते त्याच्याकडे की हा घेत नाही, बरं ठीक आहे म्हणून. आणि मग ते निघायला लागते, तो तिथेच थांबतो, तो तिथून काही हलत नाही. मग त्या दुकानदाराच्या लक्षात येतं की त्याला चॉकलेट हवेत म्हणून, नाही का. मग तो दुकानदार काय करतो, स्वतः हात घालतो बरणीमध्ये आणि त्यातून काही चॉकलेट काढतो त्या मुलाच्या हातात देतो. आणि मग तो मुलगा ते चॉकलेट घेतो हातात आणि येतो. आणि त्याची आई त्याच्या मुलाला घेऊन येते बाहेर येते. पण त्याच्या आईला एक थोडं कुतूहल होतं की ती म्हणते की त्या काकांनी तुझ्या समोर ती बरणी दिली होती, तर तू का नाही घेतलीस ते? तर तो म्हटलं की मी ते घेतले असते, पण माझा हात छोटा आहे, मी माझ्या हाताने घेतलं तर एकच चॉकलेट आलं असतं, त्याने त्याच्या हाताने दिलं तर 4-5 चॉकलेट आले. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस मागता त्यावेळेस तुम्ही तुमच्या लिमिटिंग बिलीफने तुम्ही एखादी गोष्ट मागत असता. पण ज्यावेळेस ते युनिव्हर्स, ज्यावेळेस ब्रह्मांड देईल त्याच्या हाताने, त्याचा हात मोठा आहे, त्यावेळेस तो तुम्हाला जास्तीतच देईल. त्याच्यावर तुम्ही मागण्यापेक्षा तुम्ही त्या जे तुम्हाला गोष्ट हवे त्याच्यासाठी तुम्ही, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही तितके काबिल बना, किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ एनर्जीज आहेत, हे जे सगळ्या टेक्निक्स आहेत ह्या वापरून त्या गोष्टी, मॅनिफेस्टेशन म्हणजे त्या गोष्टीसाठी मागे पळायचं नाही तर ते अट्रॅक्ट करणं, ही गोष्ट तुम्हाला युनिव्हर्सच आणून देईल तुमच्याकडे. आपण आता मोबाईल रिसेट करतो, पण माइंड रिसेट करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशन मध्ये? हो, माइंड हे डेलीचे जे रिच्युअल्स चालतात रोज सकाळी, आम्ही मॅनिफेस्टेशनवरती आमचे वर्कशॉप चालतात, तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी हे सांगतो ना की दररोज तुम्हाला डेली तुम्हाला प्रॅक्टिसेस कराव्या लागतात. आता काय होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रोज काही ना काही नवीन नवीन इन्फॉर्मेशन, नवीन नवीन डेटा आपला ऍड होत असतो आणि त्या ऍड होत तसं आपले नवीन नवीन बिलीफ सिस्टीम तयार होत असतात. त्याच्यासाठी आपल्याला डेली त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आपले रिपिटेटिव्ह थॉट्स असतात, काही निगेटिव्ह थॉट्स असतात, काही पॉझिटिव्ह असतात, तर आपल्याला ह्याच्यावर रिप्रोग्रामिंग करून आपण आपले जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत ते आपण अबंडन्स बिलीफ माइंडसेट आपण तयार करू शकतो आपला. मग त्यासाठी आपल्याला डेली त्याच्यावर आपण वर्क करू शकतो आपण. आता जसं की रोज सकाळी ब्रीदिंग एक्सरसाइज असतील किंवा मेडिटेशन असेल, ह्याच्याने काय होतं की तुमच्या माइंड तुमचं रिसेटच होतं ना. त्या ठिकाणी तुमचं माइंड रिसेट करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, ह्या प्रक्रिया कराव्याच लागतात ह्या. आणि एकदा ते रिसेट झालं की तुमचा माइंडसेट तयार होत राहतो, नवीन माइंडसेट तुम्ही तयार करू शकता. हे आता आपण 4 CHMR बद्दल बोललो. व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन मध्ये एक्झॅक्टली फरक काय? हा,
आता ह्याच्यामध्ये एक फरक आहे, हे लक्षात घ्या. इमॅजिनेशन म्हणजे काय असतं की एक कल्पनाविलास असतो, जे मोर अबाउट द एंटरटेनमेंटच्या रिलेटेड. म्हणजे कल्पना तुम्ही काही करू शकता ना. इमॅजिनेशन मध्ये खूप काही गोष्टी अशा तुम्ही इमॅजिन करू शकता. व्हिज्युअलायझेशन हे याच्यामध्ये काय असतं की तुम्ही स्पेसिफिक तुमच्या एखाद्या गोलवरती तुम्ही व्हिज्युअलाइज करताय, आणि जी गोष्ट अचिवेबल जी गोष्ट असते तीच गोष्ट तुम्ही व्हिज्युअलाइज करताय आणि जी तुम्ही अट्रॅक्ट करताय. व्हिज्युअलायझेशन मध्ये काय होतं की तुम्ही तुमचे ज्या इमोशन्स आहेत, तुमचे जे काही 5 सेन्सेस आहेत, हे सगळेच्या सगळे तुम्ही त्या ठिकाणी एकवटवता आणि त्या फिलिंग्स तुम्ही स्वतः महसूस करता. म्हणजे त्या गोष्टींना तुम्ही अनुभवता, तो अनुभव घेता तुम्ही प्रत्यक्षात. जे भविष्यात आहे त्या भविष्याला तुम्ही प्रत्यक्षात वर्तमान काळामध्ये त्याला अनुभवामध्ये घेता तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये. आणि इमॅजिनेशन हे काय, नुसती कल्पना आहे ती. त्या कल्पनेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काही पण असू शकतात, नाही का. त्याच्यामुळे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये फरक आहे. ओके, आता हे तुम्ही मॅनिफेस्ट केलं, तुम्ही ट्रान्सफॉर्म झालात पुस्तक लिहून. ओके, म्हणजे तुम्ही एक IT इंजिनियर असून तुम्ही मॅनिफेस्ट केलं आणि तुम्ही आता एक लेखक झालात. ओके, जसं आता ट्रान्सफॉर्मेशन आतून घडवायचं असेल तर काय, किंवा एखादं एक्झाम्पल आहे का की जेणेकरून मला समजेल ते? कसं राहतं, ट्रान्सफॉर्मेशन जे पण काही घडायला हवं किंवा जे काही मॅनिफेस्टेशन जे काही तुम्ही करताय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ट्रान्सफॉर्मेशन हे आतून घडलं पाहिजे. ओके, म्हणजे तुमच्या आतूनच ते सगळे विचार. जसं की मी आता ह्याच्यामध्ये बुकमध्ये पण दिलेलं आहे की हे जे आहे, ट्रान्सफॉर्मेशन डझंट कम फ्रॉम आउटसाइड, इट स्टार्ट्स फ्रॉम विदिन. हे आतून ट्रान्सफॉर्मेशन घडलं पाहिजे. की तुम्ही जर एखादी गोष्ट बदलवण्याची जर समजा तुम्ही इच्छा केलेली आहे, तुमच्या लाईफ आतापर्यंत कशी पण चाललेली असेल, पण इथून पुढची लाईफ जर तुम्हाला डिझाईन करायची आहे की तुम्हाला कशी मॅनिफेस्ट करणार आहे इथून पुढची लाईफ, म्हणजे आपण ड्रीम मॅनिफेस्टिंग युअर लाईफ आपण जे म्हणतोय, आपल्या जे बुकचं जे टायटलच ते आहे की मॅनिफेस्टिंग युअर ड्रीम लाईफ. इथून पुढची लाईफ जी काय तुम्हाला डिझाईन करायची आहे, तर ही डिझाईन करण्यासाठी तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन तुमचं स्वतःवरतीच तुम्हाला काम करायचं. तुम्ही जगात फक्त एका व्यक्तीला बदलू शकता, ते म्हणजे स्वतःला. तुम्ही दुसऱ्याला बदलायला तुम्ही बदलवू शकत नाही. तुम्ही इतरांना बदलवायला जाल तर ती गोष्ट होणार नाही. त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन हे आतून झालं पाहिजे. भले तुम्ही आता एखाद्या संघर्षाच्या काळामध्ये असाल तरी सुद्धा ते ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आतून तुमच्या इच्छा झाली पाहिजे की नाही, मला ट्रान्सफॉर्म करायची माझी लाईफ. त्यासाठी मला हे मॅनिफेस्टेशन शिकणं गरजेचं आहे किंवा मॅनिफेस्टेशनच्या माध्यमातून मी माझ्या लाईफला ट्रान्सफॉर्म करू शकतो. जसं की आता तुम्हाला एक उदाहरण देतो. फुलपाखराचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस फुलपाखरू ज्यावेळेस त्याच्यातून बाहेर येत असतो, तो संघर्षच करत असतो ना बाहेर येण्यासाठी. त्या कोशामधून ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस तो जर समजा अर्धा बाहेर आला, अर्धा आतमध्ये आला, आणि तुम्ही जर समजा जबरदस्ती त्याला बाहेर खेचायचा प्रयत्न केला तर काय होईल, त्याची पूर्ण वाढ होणार नाही आणि तो अर्धाच येईल त्याच्यातून बाहेर. मग त्यासाठी म्हणून ट्रान्सफॉर्मेशन, तो स्वतः ज्यावेळेस त्या संघर्षातून पूर्ण ज्यावेळेस बाहेर येईल, हा नेचरचा एक प्रकृतीचा तो एक नियमच आहे. तुम्ही जेवढ्या त्या संघर्षातून जेवढा तुम्ही बाहेर येणार, तो जसा त्याच्यातून पूर्णपणे बाहेर येईल त्यावेळेस ते सुंदर फुलपाखरू तुम्हाला दिसेल बाहेर आलेला पूर्ण, नाही का. म्हणून जर तुम्ही आता एखाद्या संघर्षामध्ये असाल किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये असाल, ट्रॅजेडीमध्ये, तर त्याच्यातून तुम्हाला बाहेर येताना ह्या संघर्षातून तुम्हाला जायचंच आहे. ह्याच्यातून एकदा तुम्ही बाहेर आलात की नंतर तुमचं फुलपाखराप्रमाणे तुमचं आयुष्य हे सुंदरच असणार आहे, तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त तुम्ही ओढून त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळे म्हणून मॅनिफेस्टेशनवरती काम करा. रोज थोडं थोडं त्याच्यावरती तुम्ही काम करा आणि तुम्ही तुमचं पाहिजे तशी तुमची लाईफ तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता. मग ह्या चारही ज्या काही टर्म्स आहेत, CHMR, हे जे 4 कॉर्नर्स आहेत आपल्या लाईफचे, कुठलं जरी एक इम्बॅलन्स असेल तरी सुद्धा आपली लाईफ डिस्टर्ब असते. करिअर चांगलं नसेल, तुमचा हेल्थ चांगलं नसेल, किंवा हेल्थ आणि करिअर आहे सगळं चांगलं आहे, पैसे नाहीत किंवा पैसे आहेत पण तुमची हेल्थच नाहीये ते भोगण्यासाठी, तुमचं बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण तुमच्या रिलेशनशिपमध्येच खूप सारे इश्यूज आहेत, तरी सुद्धा तुमची लाईफ डिस्टर्ब होऊ शकते. मग त्यासाठी ह्या CHMR, हे जे 4 कॉर्नर्स आहेत लाईफचे, हे चारही कॉर्नर्स तुम्हाला बॅलन्सिंग करत तुमची लाईफ पुढे तुम्हाला घेऊन जावी लागते. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशन सारखी सिंपल आणि सोपी पद्धत दुसरी कोणतीच नाही. कारण की मॅनिफेस्टेशन करून तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये रोज थोडंच करा, रोज थोडंच व्हिज्युअलायझेशन करा, अफर्मेशन्स करा, चांगल्या गोष्टी बोला, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता भाव तुम्ही करा. होपोनोपो टेक्निक्स आहेत जे आम्ही डेली आमच्या सेशन्समध्ये घेतो, ह्याच्यावरती काम करा. ह्या ज्या गोष्टी करत तुम्ही तुमची जे काही आहे लाईफ तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता.
आणि तुम्ही एका वेळेस फक्त एकच गोष्ट करा. तुम्ही समजा आता हेल्थवर काम करताय तर हेल्थसाठी मॅनिफेस्टेशन करा, कारण प्रत्येक गोष्टीसाठी मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. बरोबर. तुम्ही मनीसाठी करत असाल मॅनिफेस्टेशन, त्यासाठी तुम्हाला त्या वेगळ्या पद्धतीत जावं लागेल. करिअरसाठी थोडी वेगळी पद्धत वापरावी लागेल. रिलेशनशिपसाठी काही वेगळे तुम्हाला पद्धती वापराव्या लागतील, काही टेक्निक्स वापराव्या लागतील मॅनिफेस्टेशनच्या. पण हे काम करतं, हे 100% काम करतं. कारण हे जे ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट बोलता किंवा करता, मॅनिफेस्ट करण्याची इच्छा तुम्ही करता, त्यावेळेस तुमच्यासाठी हे पूर्ण ब्रह्मांड त्याच्यावरती काम करायला तयार असतं. आणि तुम्ही जसं करता तशाच गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. नक्कीच. ऍक्च्युली खूप बोलण्यासारखं आहे, पण हे एका पॉडकास्टमध्ये होणार नाही. भविष्यात आपण एखादा पॉडकास्ट नक्की घेऊया याच्यावरती. पण जाता जाता दिवाळीचा पर्व आहे आणि बरेच लोक ह्या दिवाळीनंतर एका नवीन आयुष्याला सुरुवात करतात किंवा नवीन काहीतरी गोष्ट साध्य करण्याच्या मागे लागतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना हे सांगेन, तुम्ही मॅनिफेस्ट करा, कारण की दिवाळीचा हा दिवस आहे. आजच्या ह्या चांगल्या क्षणी, चांगल्या आता लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. तुम्ही मॅनिफेस्ट करा. तुम्ही पुढच्या वर्षासाठी, तुम्ही ह्या वर्षभरामध्ये तुम्ही किती पैसे कमवणार, तुम्ही ह्या दिवाळीला तुम्ही संकल्प करा. ह्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही संकल्प करा की तुम्ही पुढच्या 1 वर्षामध्ये 1 करोड रुपये, 5 करोड, 10 करोड ची पण अमाऊंट तुमचं माइंड तुम्हाला पहिल्या क्षणात जे काही तुम्हाला देईल, जे तुम्ही मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्ही तर संकल्प तर करा, मॅनिफेस्टेशनला सुरुवात तर करा. लोक विचारच करत नाही. तुम्ही विचारांपर्यंत जर जाणार नाही तर त्या प्रत्यक्षात येणार कधी त्या गोष्टी. म्हणून तुम्ही विचार करा, एक संकल्प करा आणि मॅनिफेस्ट करा. तुम्हाला किती पैसे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे. कारण आजच्या डेटमध्ये किंवा आजच्या युगामध्ये मनी हे सगळ्यात मोठं म्हणजे एक अशा पद्धतीचं टूल आहे की जे की तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळवून देईल. तुमचं करिअर, हेल्थ असेल, तुमचा रिलेशनशिप असेल, या सगळ्यासाठी तुम्ही मनीपासून सुरू करा. मनी मॅनिफेस्टेशन करा. मनी मॅनिफेस्टेशन करताना मग तुम्ही एखादा व्यवसाय तुम्ही उभा करत असाल, एखाद्या गोष्ट तुम्हाला करायची असेल, ह्या आयडियाज तुम्हाला येत राहतील. त्यासाठी तुम्हाला हे जे बुक आहे, हे बुक तुम्ही निश्चितच वाचा. ह्या बुकमध्ये ह्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत. ह्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुमचा माइंड तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी रस्ता दाखवेल. कारण हे एका दिवसात समजण्याची गोष्ट नाहीये ही. कारण हे एकदा समजा तुम्ही मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात केलीत की परत तुम्ही जुन्या रुटीनवरती येणार. तुमच्या जुन्या ज्या काही हॅबिट्स आहेत त्या पद्धतीने त्या परत त्या गोष्टीकडे जाणार. मग तुम्ही परत तुम्हाला तुमच्या माइंडला वळवून परत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन यावं लागेल. मॅनिफेस्टेशनच्या दिशेने परत तुम्हाला ती जर्नी सुरू करावी लागेल. आणि हे जोपर्यंत मॅनिफेस्ट होऊन जे प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात ती गोष्ट येत नाही, तुमची जी काही मॅनिफेस्टेशन करते ती गोष्ट, तोपर्यंत हा प्रवास तुमचा असाच चालू ठेवा. कारण एक स्वप्न तुमचं संपलं की पुन्हा नवीन स्वप्न तयार असतं पाहण्यासाठी आणि ते मॅनिफेस्ट करण्यासाठी. पुन्हा त्या पद्धतीमध्ये पुन्हा त्याला अट्रॅक्ट करा, एन्जॉय करा. कारण गोल सेट असणं खूप गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करताना तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे हे तुम्ही जर निश्चित केलं तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचं लाईफस्टाईल, तुमचं जीवन तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही आणखी समृद्ध करू शकता. नक्कीच सर. म्हणजे तुम्ही आयुष्यातले जे 4 महत्वाचे घटक आहेत, CHMR जे आपण म्हणालो, करिअर, हेल्थ, मनी आणि रिलेशनशिप, याला चांगलं कसं करता येईल याच्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स काही सांगितल्या. तर नक्कीच मला वाटतं प्रत्येक जण ह्या दिवाळीपासून एक संकल्प करेल आणि तो स्वतः ऍटलिस्ट, जसं सुरुवातीलाच आपण म्हणालो, सुरुवात करायची ती स्वतःपासूनच करा. तर स्वतःपासून जर सुरुवात केली तर सगळं चांगलं होईल. तर सरांचे दोन्ही व्हर्जन्स, म्हणजे एक मराठी आणि एक इंग्लिश व्हर्जन, हे दोन्ही व्हर्जन्स सरांच्या अमेझॉनवरती अवेलेबल आहेत. सरांच्या मी डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जर तुम्हाला ते पुस्तक हवं असेल तर तुम्ही तिथून डायरेक्ट ऑर्डर करू शकता किंवा सरांशी संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जाता आता दिवाळी आहे, कसं असतं ना, सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की सुरुवात ही आपल्या स्वतःपासून व्हायला हवी. म्हणजे युनिव्हर्स ज्यावेळेस आपल्याला तेच देतं जे आपण त्याला मागतो. म्हणजे एक सिंपल उदाहरण आहे, असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अरे माझ्याकडनं होणार नाही, पण युनिव्हर्स पण त्याच वेळेस म्हणतं तुझ्याकडनं होणार नाही ना, मग तुला मी देत नाही. पण ज्यावेळेस आपण स्वतःच असं म्हणू की नाही, मी हे करू शकतो, माझ्यात तेवढे गट्स आहेत आणि मी ते करणारच, तर युनिव्हर्स पण म्हणतं तू तयार आहेस तर मी पण तुला द्यायला तयार आहे. तर हेच ऍक्च्युली मॅनिफेस्टेशन आहे. याच्यामध्ये काही कुठली जादू नाही आहे, हे एक सिंपल विज्ञान आहे. तर मला वाटतं तुम्ही अजून हे एकदम थोडक्यात घेतलं, एका पॉडकास्टमध्ये शक्य नाही. याचे खूप सारे टेक्निक्स आहेत. प्रत्येक टेक्निकसाठी एक पॉडकास्ट सुद्धा कमी पडेल.
तर तुम्ही सरांचं पुस्तक नक्की ऑर्डर करा आणि त्यातनं शिकून घ्या. काही अडचणी असतील तर यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती भरपूर सारे कंटेंट आहेत, तुम्ही त्याही व्हेरीफाय करू शकता. पण सुरुवात स्वतःपासून करा. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण पॉडकास्ट टीमकडनं. तुमचं आयुष्य हे भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं आणि एक चांगलं मॅनिफेस्ट करून, जसं सर म्हणाले की पुढच्या दिवाळीपर्यंत जर तुम्हाला पैसे कमवायचे 1 करोड 2 करोड जे काय सरांनी सांगितलं, जे काय तुमची अमाऊंट असेल ते मॅनिफेस्ट करा आणि बघा खरोखर घडतंय का आयुष्यामध्ये. सर तुम्ही आलात आणि या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.